भरपूर तुम्ही या इकडे या, मी देतो ते खूप दिवसानंतर बरोबर असं एकदम इकडे आलात काय? नमस्कार. आमचा ऍक्च्युली सगळा रंगदाराचा आज सगळा ग्रुप जमला आहे. रंगदाराची 50 वर्ष झाली, त्याच्याबद्दल काहीतरी कार्यक्रम करायचा डोक्यात आहे कोणाच्या तरी या सगळ्यांचा, म्हणून आम्ही आज टेबल करायला. तुम्ही यांना ओळखता का नाही? स्वाती वाटवे कांधारी वगैरे मी तुम्हाला सांगितलं ना, पुष्कर माधवला तर तुम्ही ओळखता, सुहास बर्वे. आता मी या हे नवीन रंगदारा येईल, नवीन रंगदाराचा नवीन रंग हा रंग. आपण जे विचार करत होतो हेच करू शकतो की आपण आपल्या कट्ट्यावरती म्हणतो रविवारी पुढच्या. अरे बेस्ट. नाही म्हणजे काय दीड तासाचाच कार्यक्रम असतो. आता पण आता यांचा कार्यक्रम किती वेळाचा करायची अपेक्षा आहे? आमचा साधारणपणे 2-2.5 तास असतो. तुमचा 1-1.5 तास. जवळजवळ 140 वगैरे नाटकं झालेली. 50 वर्षाची हे आपण मोठा कार्यक्रम म्हणत होतो नाही, फक्त एवढंच. तो तुम्ही वेगळा कराच की हो. हा हे शक्य. आमच्या कट्ट्यावर एक छोटासा कार्यक्रम. मग एक काम करता येईल, एक काम करता येईल. आपण जे करतोय त्यात आम्ही त्या 1.5 तासासाठी काय करायचं याच्यासाठीचा फ्रीडम तुम्ही आम्हाला द्या. दॅट इज युअर चॉईस ना. काहीतरी शक्य आहे. नाहीतर 50 वर्ष म्हणजे लँडमार्क नाटकं किंवा असं काही घेऊन आपण प्रयत्न करूया. कसं आहे, आम्हाला समजायला पाहिजे की रंगधारा काय करतो. आणि 50 वर्षापासून ही संस्था आहे आणि आम्ही नवीन आलेलो आहे हैदराबादमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला काही माहिती नाही ना. त्याची 4 वर्ष पूर्ण होत आहेत, रंगदाराची 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर हा एक चांगला हा तर स्वाती हे आमच्या साहित्य कट्ट्याचे लोक आहेत. लवळेकर काका व्हेरी ऍक्टिव्ह इन मेनी वेज. झाल्यावर रिपोर्ट हा पुष्कर बेसिकली सायंटिस्ट आहे, पण तो या साहित्यात उत्तम कविता करतो, गमतीशीर कविता करतो, चुटकुले गुटकुले. माधव इतकं छान मध्येच बोलत नाही पण शांत असतो आणि मध्ये मध्ये चांगलं बोलतो. बरं या आपण पुष्कर आपण गांधारीच्या बद्दल बरंच बोललो माहितीये ना, तर गांधारी स्वतः काम करणारी या स्वाती वाटते. काय स्वाती बरोबर आहे ना? अरे गांधारी वॉज अ मेमोरेबल थिंग. मग एक या कामाकरता खरे आम्ही जमलो, त्यामुळे आम्हाला ते 50 वर्षात रंगदाराचं जे झालंय सगळं ते बरंच निसरायचं, म्हणून खरे आज आम्ही सगळे एकत्र मी मोठाच प्रकल्प हातात घ्यायचा विचार करतोय की सगळं कार्याबद्दल आज काम करून टाकायचं. आपल्या कार्यक्रमात सुद्धा इन्क्लूड करता येईल की बेस्ट नथिंग लाईक दिस. म्हणजे साहित्य कट्ट्यावरती करायचं म्हणतात. हा येस. साहित्यावरती आम्ही महिन्यातनं एकदा करतो कट्टा, आणि त्याच्यात हा कार्यक्रम एकदम उत्कृष्ट राहील. पण नाही तुम्ही किती वेळाचा कार्यक्रम करता? आमचा कट्टा साधारणपणे 2-2.5 तासाचा. अरे 2-2.5 तासात कठीण. माधव 140 खूप मोठं प्रकरण आहे. आम्ही आता म्हणजे आम्हाला 2-2.5 तासात किंवा 1.5 तासात सगळं 50 वर्षाची रंगधारा नाही बसत. ते मान्य आहे सर. कसं आहे, ह्या वेळेस एक योगायोग जुळून येतो. पुढच्या रविवारी आपल्या कट्ट्याला 4 वर्ष पूर्ण होतात. काय सांगता? आणि रंगदाराची पण 50 वर्ष झालेली आहे. मग ठीक आहे, तुम्ही तुमचा मोठा कार्यक्रम प्लॅन कराच की हो, पण एक छोटासा एक झलक लँडमार्क नाटक घेऊन आपण ट्राय करू. हे बघा, तुम्हाला एक छोटं काम म्हणतो तसं आम्ही ठरवतो काय करायचं काय नाही, आणि ते 1-1.5 तासात आम्ही काय करायचं आणि कसं करायचं फॉर साहित्य कट्टा हे आम्ही ठरवतो. एवढं फ्रीडम द्या. फुल फ्रीडम सगळ्यांना असतो. काय माधव बरोबर आहे ना स्वाती? आपले तेवढं कंबाईन करता येईल. म्हणजे ट्राय तर करू. ओके मग सांगा काय करायचं सांगा. तुम्हाला वाटेल तसा 1.5 तासाचा कार्यक्रम करा, जो ज्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना माहिती तरी होईल, कारण आम्हाला आतापर्यंत रंगधाराची अजिबात माहिती नाहीये, कारण आम्ही हैदराबाद मध्ये नवीन आलेलो आहोत. त्याच्यामुळे त्या दृष्टीने फार चांगलं होईल तुमचा कार्यक्रम झाला तर निदान आम्ही तुमच्यावर पुढे जॉईन होईल. आपल्या त्या कार्यक्रमाची रंगीत तालीम होईल. आणि आम्हाला रंगधारेमध्ये नंतर एंट्री द्या. 100% तुमच्यासारखे कलाकार तर पाहिजेच असेल. नाही तुमचे एनिवे बंद झाले. तुमच्यासारखे कलाकार
चलो चलो. थँक्यू हा. सर ते तुमच्याकडून गांधारी बद्दल इतकं ऐकलेलं आहे की मला एक प्रश्न सुचतोय तो मला मॅडमने विचारलाच पाहिजे. विचार लगेच. मी गांधारी बद्दल इतकं ऐकलंय म्हणजे ते नाटक मिळवायचा मी प्रयत्न केला, काही मिळालं नाहीये मला अजून. पण तो करताना तुमचा अनुभव काय होता हे ऐकून घ्यायची फार इच्छा. खरं मनापासून सांगायचं तर खरंच फॅन्टॅस्टिक होता. सुरुवातीला ते एक तर खंडकाव्य आहे. वाराकांतांनी लिहिलेलं खंडकाव्य असल्यामुळे काव्याचं रूपांतर नाटक या पद्धतीने डायलॉग या रूपात ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं ह्याच्याकरता आधी आम्हाला वाचन या प्रकरणाला भरपूर वेळ द्यायला लागला. ते वाचन करत असताना अशा पद्धतीने केलं गेलं की आणि त्यात इंटरेस्टही होता त्या नाटकामध्ये, त्यामुळे आम्हाला डायलॉग सगळे आधी पाठच झाले. ते पाठ झाल्यामुळे त्याचं मर्म कळल्यासारखं झालं आणि त्याच्यानंतर आम्हाला ते स्टेज करायला सोपं गेलं. प्रकाश आपण ते सारखं वाचन म्हणजे गलोकिंग सारखी प्रॅक्टिसच करायची. साध्या नाटकाच्या पेक्षा साध्या नाटकाच्या स्क्रिप्ट मध्ये ही म्हणते तो फरक असा होता की डायरेक्टरने आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती, हे आपलं लिहिलेलं नाही, यातला एक दुसरा शब्द चुकीचा नाही आणि व्याकरण चुकीचं नाही, कारण ते खंडकाव्य असल्यामुळे त्याचा सिक्वेन्स पण बदलायचा नाही आणि ते सगळं करून तुमच्या इमोशनला फ्रीडम आहे. पण म्हणून तुम्ही इकडचा शब्द ते बरं का असं वाटलं वगैरे काही नाही त्याच्यात जे. आणि वी एक्झिक्युटेड टिल द एंड एक्झॅक्ट वर्डिंग अदर देन व्हॉट वॉज एडिट. आणि शब्द सुद्धा होते वाराकांतांचे. त्यांचा प्रत्येक शब्द मोत्यासारखा सिलेक्ट करून एकसारखी माळ गुंफल्यासारखा. तुम्ही मागच्या वेळेला विचारलं होतं तेच तुम्ही की कुणी लिहिलं म्हणून मला विचारलं होतं ना, तर तिने आता पण त्या खंडकाव्य म्हणजे तुम्ही काव्यातच बोलायचे नाही, काव्य असताना नाट्यीकरण केल्यासारखं बोलायचं. म्हणजे समजा आता मला माझ्या भावाशी बोलायचं असेल तर दादा असं काय हे वागणं बरं, या टाईपचं काव्य आणि नाट्य याच्या मधलं पण त्याला कुठेही काव्य गाणं असं रूप येणार नाही हा प्रयत्न करायचा होता आणि तो मला वाटतं की आम्हाला एक 95% पर्यंत तरी जमला. माझी पुरी आपण रंगगानाने केलं हो तर पण ते तर लोकनाट्य आहे. हो तसं ते वग या पद्धतीचंच नाटक आहे. ज्या वेळेला मला आठवते की ज्या वेळेला आम्ही इतर 2-3 एकांकिका करून रंगदक्षिणेला वगैरे स्पर्धेला नेल्या होत्या त्यावेळेला योग्य कॅरेक्टर वाटल्यामुळे एक दामोअण्णा नागोरीकर म्हणून होते, आता ते नाहीये पण अतिशय ग्रेट पर्सनॅलिटी, चांगला आर्टिस्ट सर्वार्थाने. तर त्याच्या बरोबर मला जेव्हा थोडाफार डान्स येतो हे कळलं लावणी प्रकारचा त्यावेळेला ते वगनाट्य तयार केलं आणि म्हणून गांधारीला कॉन्ट्रॅक्ट असलं तरी गॅप ऑफ 6 महिने 8 महिन्यातच आम्ही ते दुसरं नाटक सुरू केलं आणि ते खूपच सुंदर बसलं गेलं होतं. त्याची एक मजा वेगळीच होती. तो गांधारीचा जो डिग्निटी आणि बाज होता एका राणीचा किंवा याचा आणि इकडचा वगातली तमासगीर असलेली मैना, ते करायला मजा आली खरं. आणि सगळेच आर्टिस्ट अफलातून होते, टीमच वेगळी होती ती. मायानंद ठाकूर होता, रवी पाटणकर होते, दामोअण्णा तर होते. त्यांच्यामुळे दामू वॉज अ ग्रेट ऍक्टर खरंच. म्हणजे आता अनफॉर्च्युनेटली नो मोर त्याच्या याला आम्ही पण भेटलो होतो. दामू वॉज व्हर्सेटाईल पर्सन, नॉट ओनली अन ऍक्टर, एक्स्ट्रीमली वेल हार्टेड जेंटलमॅन. स्टेज करता काही करण्याची सदैव तयारी. आपण ऍक्च्युअली खरं त्या दामूचं ह्याच्यातलं कॉम्बिनेशन नंतर बोलू, नवरात्र संपल्यानंतर. He had done the great job for making the sets and taking away the sets. ते आम्ही नंतर तुम्हाला सांगतो how it was designed by. एक वेगळाच चॅप्टर आहे. वेगळाच चॅप्टर डिझाईन, त्याचं डिझाईन केलं होतं मी आणि ते कुठल्या पद्धतीने केलं होतं त्याला आय वॉज नॉट हॅव्हिंग अ पर्सन. दामू सेड आय एम द वन टू डू इट. 7 माणसं घेऊन त्यांनी ते केलं, ते नंतर बोलू आपण. पण दामूबद्दल एक मला वाटायचं, दामूनी इच्छामाई पुरी करण्याकरता हिचा आणि दामूचा रोल टोटली वेगळा. म्हणजे जवळेकर काकांना जर सांगितलं असतं की हीच गांधारी आहे, नाही नाही नाही. अजून एक महत्वाचं म्हणजे अतिशय कष्टकरी, खूप दूर घर होतं त्यांचं, बऱ्यापैकी म्हणजे जाड म्हणू का नाही पण जाड अशी पर्सनॅलिटी होती. सायकल वरनं ते नाटकाच्या प्रॅक्टिसेसला यायचे आणि मध्यरात्री सायकल वरनं ऑल द वे 8-9 किलोमीटर वरती घर असलेल्या ठिकाणी जायचे. खऱ्या अर्थाने त्या जनरेशन पर्यंत ही हे होती. म्हणजे आम्ही आमच्या दृष्टीने विचार केला तर दामूच्या बद्दल तू काहीतरी मगाशी म्हणत होता. आता हे जाड म्हणाले ना तर म्हणजे सांगायला हे की तो माझा मावस होता. जाड या संदर्भात सांगायचं तर तुम्ही जे म्हणालात तुम्हाला जे कॉन्ट्रास्ट असं वाटलं का की गांधारी केलं का त्याच्यानंतर लोकनाट्य केलं का, तर रंगधारेनं गेल्या 50 वर्षात इतके विविध प्रयोग केलेले आहेत
ते तुम्ही पाहाल आणि ते जे मी आमचे जे पुस्तकं 2 रंगधाऱ्यांनी काढली ती जर वाचाल तर इतकं काय तुम्हाला कळेल की एखादी संस्था ही काही संस्था काय करतात, स्क्रिप्ट घेतात, त्या वाचतात, त्याच्यावर नाटक बसवतात, 1 अंकी 2 अंकी असं बसवतात. पण रंगधाऱ्यामध्ये सगळ्या प्रकारच्या या हे केलेल्या आहेत. आणि ती कोणती संकल्पना होती, ब्रेकेट गिप्स जी नाटक जे आहे, ती चळवळ आहे नाटकाची, ती रंगधाऱ्यांनी मराठीत हिंदीमध्ये आणली इथे. रंगधारांनी प्रायोगिक करायची सुरुवात सुद्धा साऊथ इंडियामध्ये जास्तीत जास्त त्यांनी हैदराबाद मध्ये तर त्यांनी सुरुवात केली. बऱ्याच गोष्टीत रंगधारांनी पुढाकार घेऊन नाट्य क्षेत्रात या चळवळीमध्ये बदल घडवून आणले पहिल्यांदा. म्हणजे अनेक गोष्टींना प्रकार म्हणजे वर्कशॉप्स केले रंगधाऱ्यांनी. वर्कशॉप्स करून त्या वर्कशॉप मधून नाटकं उभी केली. आणि एक वर्कशॉप होता असं बस स्टॉप म्हणून. बस स्टॉप हे खूप एक म्हणजे चांगली आठवण आहे रंगधाऱ्याची. त्यातून बरेच कलाकार रंगधाऱ्याला मिळाले आणि ते पुन्हा बाहेरही गेले, खूप ठिकाणी झाले. दुसरं जे प्रायोगिक म्हणतात त्या गोदो, वेटिंग फॉर गोदो, त्याच्यामध्ये सुहास पळशीकरांनी काम केलेलं होतं. नाही, त्यावेळेचा ग्रुपच इतका पक्का होता. आणि तो त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईला गेले होते ही टीम घेऊन आणि अतिशय कष्टामध्ये मुंबईला पोहोचले. हे बऱ्याच प्रॉब्लेम्स मधून निघून तिथे गेल्यानंतर प्रॉपर्टी करता त्यांना रेल्वे स्टेशनवरतीच प्रॉब्लेम्स आले. ते कसे बसे सॉल्व्ह केले आणि स्टेजवर करताना आलेले प्रॉब्लेम, पण सगळं प्रॉब्लेम मधनं जाऊन मॅक्सिमम बक्षीस मिळवून आली होती ही टीम. आणि मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन हैदराबादची जास्तीत जास्त बक्षीस मिळवून आली. आणि कन्व्हेन्शनल नाटक नाही, एक्सपेरिमेंटल, म्हणजे फुल्ली टेकिंग द चॅलेंज ऑफ ऑल दॅट to the people to perform with the so called intellectual Pune people. आणि प्रकाशात त्याची आठवण सांगताना मला नेहमी हे जे 4 चौकडी आहेत, जे आधारस्तंभ आहेत रंगधाराचे, त्यांच्यापैकी मला नेहमी सांगायचे की आवाज म्हणजे माईक नसताना नाटक करणं हे रंगधाराचं वैशिष्ट्य. जास्तीत जास्त नाटक आम्ही गांधारी सुद्धा माईक शिवायच केलं होतं. तर ते करत असताना कशाला कोरड वगैरे पडू नये म्हणून फार कमी जणांना ही गोष्ट माहिती आहे. ही ट्रॅडिशनल पद्धत आहे. चहा किंवा कॉफी पित असताना शोच्या आधी मीठ घालून ते प्यायचं, म्हणजे पुढचे 4 ते 5 तास घशाला कोरड पडत नाही. हे खरं माहितीच नसेल अनेकांना. हे आम्ही केलेलं आहे. हे चौघं म्हणजे शेवाळकर, भास्कर कुलकर्णी, विजय परळीकर आणि सगळ्यात किंगकॉंग आनंद कुलकर्णी. आणि ही म्हणते ना, ते खरंच लोकांना माहित नसते. ती तर सिंपल टेक्निक्स विचार ट्रेडिशनल ती म्हणते तसं. हो, म्हणजे मी माझ्या वडिलांकडनं ऐकलं होतं आणि नंतर यांच्याकडनं. म्हणजे असं, पण त्यांनी केवढं सुदिंग गळ्याला वाटते. काका, ते ग्रिप्स हा जो शब्द आहे ना, म्हणजे मी पण सुरुवातीला नवीन ऐकला होता. ती संकल्पना अशी आहे की ही संकल्पना जर्मन मध्ये म्हणजे तयार झाली. ही नाटकाची जी पद्धत आहे, तर त्या ठिकाणी लहान मुलांच्या ज्या समस्या होत्या ती मोठी माणसं इनॅक्ट करायची स्टेजवर. आणि ते इतकं नॅचरल असायचं की ते वाटत नव्हतं की मोठी माणसं ती करतायत स्टेजवर असं. आणि मग ते तसं प्रसिद्ध झालं. तो प्रयोग रंगधाऱ्याने केला होता. आणि त्याच्यानंतर एकमेव रंगधारेचं लहान मुलांचं नाटक, म्हणजे टोटली लहान मुलांचं. आणि ह्याच्यामध्ये राजकन्याची भोली नावाचं नाटक होतं. त्यासाठी वर्कशॉप घेतलं. आणि गंमत अशी होती की त्यातले सगळे जे 7-8 कलाकार होते ते सगळे इंग्लिश मिडियमचे होते. आणि ती पूर्ण स्क्रिप्ट फडणीस सर दररोज यायचे आणि ती पूर्ण स्क्रिप्ट वाचायचे. पोरं आपलं आपले टमाळ्या करत ते ऐकायचे, खायचे, ते खाता ऐकायचे. पोरांची एक्सप्रेशनचा एक फोटो तुम्हाला दाखवला होता बघ, इफ यू रिमेंबर, की पोरं किती एन्जॉय करायची त्याचा एक फोटो त्याच्यात होता ना सांगतो. तर ते पोरांना खेळता खेळता ते पाठ झालं नाटक. आणि आम्हाला आश्चर्य वाटलं जेव्हा आम्ही ब्लॉकिंग करायला सुरुवात केली, सगळ्यांना पोरांना पूर्ण नाटक पाठवलं. आणि हा डायलॉग म्हणतोय, तर बाजूचा ओठ हलवायचा त्याच्याबद्दल, म्हणजे माझा डायलॉग याच्यानंतर ते नाटक पूर्ण त्यांनी केलं होतं. आणि त्याच्यानंतर ओले ओले टीव्ही बोले एक छोटंसं एक केलं होतं. मी आणि माझ्या बायकोने असं अचानक ठरवलं शेवाळकरांनी की ओले ओले टीव्ही बोले करायचं. ते असं काहीतरी अशी 2 नाटकं त्यांनी केली. म्हणजे हे 2 जे प्रकार आहेत, इकडे हे मोठ्या माणसांनी लहान मुलांचं इनॅक्ट करायचं आणि लहान मुलांनीच लहान मुलांची गोष्ट सांगायची, असे दोन्ही प्रकार रंगधाऱ्याने केलेले आहेत. हा, प्रायोगिक नाटकासोबत रंगधाऱ्याने काही प्रयोग सुद्धा केले. अंधार कैद, बाजार, काटका घोडा अशी ही प्रायोगिक नाटकं केली. त्याच्यामध्ये बरंच म्हणजे नेपथ्यामध्ये प्रयोग होते, बरंच काही होतं. आणि ही परंपरा जी आहे आणि त्यामध्ये प्रयोग काही वादग्रस्त ठरले. जे म्हणजे मैन अंथुराम सारखा जो प्रयोग होता तो थोडासा वादग्रस्त ठरला आणि चांगला आवडला पण लोकांना. एक तो विषय तसा होता. आणि नंतर ती जी परंपरा आहे प्रायोगिक नाटक करायची ती पण पुढे चालू झाली. आणि नंतर प्रयोग जे करायचे म्हणजे रंगधाऱ्याला थोडेसे
पाथ ब्रेकिंग जी नाटक करायची जी परंपरा होती ती पुढे चालू राहिली आणि सुहास बर्वे हा नवीन पिढीचा जो प्रतिनिधी आहे त्यानं जिहाद नावाचं नाटक केलेलं होतं. कौन आया? हाय अंकल। तुम हाँ मैं। समीर घर पर नहीं है। मुझे मालूम है। फिर भी आई हो। आप ही ने मुझे परमिशन दी है यहाँ आने की। और ये देखो, अरे देखो तो सही, आपने बताया इसीलिए मैं पंजाबी ड्रेस पहन कर आई हूँ। परसों गुस्सा वस लिए? अरे गुस्सा करना तो आपकी आदत है और वैसे ही उल्टे सीधे सवाल करना मेरी फितरत है। क्यों आई हो? आपसे कुछ काम था। कॉलेज का इलेक्शन? नहीं, फिर पहले मुझे आपसे एक डील करनी है कौन सी? कि हम दोनों एक दूसरे से कभी भी और कुछ भी झूठ नहीं बोलेंगे। मैंने तुमसे कब झूठ बोला? अब तक नहीं कहा होगा शायद, मगर इसके आगे बिल्कुल भी नहीं। ठीक है। अरे ये सिर्फ ऐसे ही नहीं अंकल, देखो मैं ना अपने भगवान की कसम खा के कहती हूँ, मैं आपसे कभी भी और कुछ भी झूठ नहीं बोलूंगी। मैं भी। ऐसे ही नहीं, भगवान की कसम। अरे आपके भगवान की कसम। तुम लड़की ना शैतान हो। ठीक है, अल्लाह कसम, मैं तुमसे कभी झूठ नहीं बोलूंगा। गुस्सा है अंकल मुझ पर? नहीं। क्या हुआ था अंकल? उस दिन ना आपने मुझसे कई सारे सवाल किए, मगर ये नहीं पूछा कि मेरे घर पे कौन कौन रहता है। अरे हाँ, बस यूं ही नहीं पूछा, मन नहीं किया पूछने का। ठीक है, मगर मैंने ना इस बात पर बहुत विचार किया कि आपने हमारा घर कौन से माले पर है ये बराबर बताया। आप जैसे ही खोली नंबर बताने वाले थे कि समीर ने जल्दबाजी में बता दिया। अरे और तो यहाँ तक झूठ बोल दिया कि मैंने उसे बताया है। हाँ, और जब मैं यहाँ पर थी मेरी आई का फोन आया था ना, तो मैंने उसे बताया कि मैं मुमरा में हूँ, तो उसका गला अचानक दब गया मानो कि मैं कोई आतंकवादी के अड्डे पर हूँ। स्वाभाविक है, कई सालों पहले यहाँ पर आतंकवादी मिले थे। अंकल अब बात बदलकर जवाब टालने की कोशिश कर रहे हो। जब मैंने आई को आपका नाम बताया ना, तो उसकी आवाज में घबराहट महसूस की। नरमी पाई। घर जाने के बाद मैंने उसे कई बार पूछा कि ऐसे क्यों हुआ था, मगर उसने बस ये कह के टाल दिया कि ऐसे कुछ हुआ था क्या, मतलब मैंने ऐसे कुछ किया था क्या। इसका मतलब यही हुआ ना अंकल कि आप मेरे परिवार को बहुत अच्छे से जानते हो, और शायद इसीलिए आपने नहीं पूछा कि मेरे घर पे कौन कौन रहता है। अरे हाँ, कई सालों पहले मैं काला चौक में रहता था। अरे तो आप पहचानते हो मेरी आई को? क्यों, तुम्हारी माँ ने तुम्हें बताया नहीं? नहीं, उसने मुझे अपनी पिछली जिंदगी के बारे में कुछ नहीं बताया, बस सहन किया है गुंडे से शादी करके। ऐसा नहीं कहते। क्यों न बोलूं, बच्चों की परवरिश की जिम्मेदारी से भागकर गुंडागर्दी करते भाई बनने के सपने देखते। अरे ऐसे कोई भाई बनी सपने नहीं देखता, कभी हालात मजबूर करते हैं। हालात? बाद में अपने बच्चों पर, अपने परिवार पर क्या बीतती है इसका विचार करना चाहिए। अरे बचपन से लेकर आज तक मेरी आइडेंटिटी क्या है? एक भाई की बेटी बनकर रह गई हूँ मैं बस। शी, आई हेट माय डैडी। अरे नहीं नहीं नहीं, इज्जत से कहते होंगे ना भाई। इज्जत? कौन सी इज्जत? घिनौनी नजर, ऊपर ही ऊपर राम राम सलाम और अंदर नफरत। ये कॉलोनी में बिल्कुल नामुमकिन है। क्यों? क्योंकि मैंने तुम्हारे पिताजी को बहुत करीब से देखा है। डर से? क्या जानती हो पिता के बारे में? जानने की इच्छा भी नहीं है मेरी। क्यों, माँ ने बताया ना तुम्हें? कुछ अच्छा होता तो बताती ना। अरे हाँ, तुम नादान हो, बच्ची हो, तुम्हें तकलीफ ना पहुँचे, या फिर उसके याद में तुम तड़पो ना, इसीलिए शायद नहीं बताया होगा। अगर आप ना एक गुंडे की तरफदारी कर रहे हो, आप कितना जानते हो राजू भाई के बारे में? अरे मुझसे अच्छा कौन जानता है राजू भाई के बारे में? जब पोखली में सर रख ही दिया है तो मुझसे से क्या डरना। और हाँ, तुम्हें अपने पिता के बारे में जानना बहुत जरूरी है, क्योंकि उसके मरने के बाद तुम्हारा उसे राजू भाई कहना मुझे बिल्कुल पसंद नहीं है। अबू आप आगे, तुम्हें अपने सब कुछ बता देना चाहिए था। ऐसी दोस्ती करते हो, झूठ बोलते हो सारा। इसीलिए मुझे सच जानना था अंकल। क्या सुना क्या राजू भाई के बारे में? यही
कि राजू रानी और साठविलकर अपने दोस्तों के साथ मिलकर लाल बाग, काला चौकी, शिवटी, कॉटन ग्रीन जैसे एरिया में दहशत मचाते थे। अरे हट साला! अक्खा मुंबई पर दहशत मचाते थे, अक्खा मुंबई पर राज करते थे, राज। दादागिरी की दुनिया में राजू राणे को चिकना राजू कहते और उसके दोस्त साठविलकर को येड़ा सलीम। मतलब राजू राणे गांव कनकवली, सलीम साठविलकर गांव लांजा, दोनों ही कोंकण के निवासी। और जब दोनों मुंबई आए तो खोली नंबर 57 और 58 में रहा करते थे, दाभोलकर अड्डे के पास, दूसरा माला, बिल्डिंग नंबर 28। मतलब आप अंकल? यस, मैं ही वो सलीम साठविलकर उर्फ येड़ा सलीम। मगर गुंडागर्दी से अपना नाम रोशन किया। बहुत गलत बोल रहे हो। समीर रुको समीर, उसे आज पता चलना ही होगा कि इसका बाप क्या चीज था। है तुम्हारी हिम्मत सुनने की? है जी। तो बैठो। राजू राणे उर्फ राजेश राणे, हमारी दोनों की खोली अगल बगल में रहने से और हम दोनों हम उम्र होने के कारण हमारी दोस्ती एकदम फिट थी। साथ में स्कूल में पढ़ना, क्रिकेट साथ खेलना, अरे यहाँ तक कि कॉलेज में एक साथ कबड्डी खेला करते थे। राजू भाई तो कबड्डी का चैंपियन था, एक ही रेड में 3-4 आउट। गणपति, नवरात्रि, रंगपंचमी, हर त्योहार हम खुशी से मनाते। वो गणपति बप्पा की आरती है ना, हाँ, सुख करता दुख हरता से लेकर के घाली न लोटांगण तक, तो मराठियों से मुझे अच्छी याद है। राजू भाई के साथ ना गणपति में नाच गाना, नवरात्रि में दांडिया गरबा, रंगपंचमी में रंग खेलना, वाह। वैसे हाउसिंग बोर्ड के सोसाइटी में हिंदू संस्कृति में मेरा बचपन गुजरा। कुछ देर पहले तुमने कहा था ना, अंकल आपके भगवान की कसम खा के कहना। तभी मुझे हंसी आई। और हाँ, हमारे उस कॉलोनी की नुक्कड़ की मस्ती और मजा कुछ और ही थी, वाह। वैसे राजू सारे दोस्तों में था गुस्से वाला, मगर था दिल का हीरा, जिगरी और जान देने वाला। जान देने वाला या जान लेने वाला? अब मैं बात बता रहा हूँ तुम्हें, तो मेरी पूरी बात सुनने के बाद अपनी राय बनाना, समझी? और हाँ, एक बात सुन लो, समझ लो, ये राजू के इशारे पर मैंने बहुत सारे गुनाह किए, पागलों की तरह। इसीलिए मुझे येड़ा सलीम कहते हैं और राजू को चिकना राजू, क्योंकि दिखने में चिकना था। वैसे दिखने में चिकना था ना राजू, वैसे दिल का भी चिकना था। फिर गुंडागर्दी का कारण? मेरी बहन सलमा की शादी अंधेरे में हुई। वो जिस मोहल्ले में रहा करती थी ना, उसी मोहल्ले में पांड्या नाम के गुंडे की दहशत थी। दारू, जुआ, वो गुंडों की दादागिरी और तो और लड़कियों और औरतों की छेड़खानी, जिससे मेरी बहन तक बच नहीं पाई। एक दिन सलमा ने मुझे बताया छेड़खानी के बारे में। मैं गया था पांडे से मिलने, मगर साले ने मुझे इतना पीटा कि 4 दिन तक आईसीयू में था मैं। मगर वो 4 दिन राजू मेरे साथ अस्पताल में था। मेरे ठीक होने के बाद राजू ने मुझे कहा, सलीम चल हम अंधेरे चलते हैं। मैंने साफ इनकार किया, क्योंकि मुझ पर हमले के बाद ना सलमा को और तकलीफ देने लगे थे वो लोग। शाब्दिक अत्याचार से लेकर के शारीरिक तक पहुंच गए थे। जानबूझ करके धक्का लगाना और फिर पीछे से निजी शरीर पर उंगलियां घुमाना। फिर? मगर राजू नहीं माना। राजू ने कहा कि हम सारे दोस्त मिलकर जाते हैं। फिर उसके दोस्तों ने ना उसे पांड्या की कुंडली लाके खड़ी कर दी। उस पर 302 के केसेस कितने, रेप केसेस कितने,
अवैध धंधे कितने, साथीदार कितने, रॉबरी केसेस कितने, वगैरह वगैरह वगैरह, काला चिट्टा खोल दिया था। जनाब पांडे की इतनी दहशत थी उस मोहल्ले में, कोई भी इंसान उसके खिलाफ पुलिस थाने में फरियाद नहीं करता। मगर राजू नहीं माना। राजू मुझे वहां एक दिन ले ही गया। हमने पहली बार देखा था पांड्या को। पांड्या साला अपना मुंह में ब्रश लिए हुए उस मोहल्ले के नल की ओर जा रहा था जहां पर मेरी बहन पानी भर रही थी। उसने सलमा को पीछे से कमर पर चीटी भर दी। सलमा ने पलट के देखा, घबरा कर घर पर भाग निकली। तो साला पांड्या उसको वासना की नजर से घूरता रहा। हॉरिबल अंकल। इतना ही नहीं, इतना नहीं, उसके सारे गुंडे मोहल्ले में आके खड़े हुए डंडा लेकर के। हम क्या करते थे? जिन्होंने जिंदगी में कभी डंडा तक खाते लगाया था तो वापस लौटा है बिना सलमा को मिले बताए। क्यों? ऐसे क्यों? क्योंकि शायद दम में नहीं था हम में, या फिर सलमा को मुंह दिखाने की हिम्मत। फिर उसका पति, देवर, सभी लोग थे उसके घर में। क्या कर पाते? अरे दहशत में दबकर जीने वाले लोग कीड़े मकोड़े से बदतर हो गई थी जिंदगी उनकी। जिहाद विषयी म्हणजे जिहाद जेव्हा मी वाचलो होतं तेव्हा मला प्रचंड आवडलं होतं नाटक. आणि नाटक जेव्हा आम्ही हाती घेतलं होतं करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा म्हणजे अडचणी आल्या आणि ज्याचे ठरलं होतं 21 जुलैला त्याप्रमाणे ते नाटक झालं नाही कारण त्याला बरेच चॅलेंजेस आले होते. नाटक करायचा हेतू हा होता की जेव्हा स्क्रिप्ट वाचल्यानंतर वाटलं की खूप चॅलेंजिंग आहे आणि रंगधारांनी मला साथ दिली. म्हणजे हिची मला कल्पना नव्हती की रंगधारा आतापर्यंत वादग्रस्त नाटक वगैरे करत होती किंवा असं काही नव्हतं कारण मी नवीन पिढीतला मला त्यात काही कल्पना नव्हती. तर हे नाटक जेव्हा करताना बरेचशा अडचणी आल्या पण रंगधारांनी मला साथ दिल्यामुळे हे नाटक घडलं. ठीक जणू काही 21 जुलैला पण नाही झालं ते नाटक पण 1 ऑगस्टला 2019 साली ते झालं होतं नाटक आणि याचा खरंच मला कौतुक वाटतं, आनंद वाटतं की एवढ्या काय म्हणतात त्याला कठीण परिस्थिती जाताना सुद्धा हे या नाटकाचा प्रयोग झाला आणि आजही त्या नाटकाबाबतीत लोकांना प्रचंड आवड आहे आणि विचारतात. किंवा मी आत्ता रिसेंटली जेव्हा मुलीवर काम करत असताना त्या मुलीला सुद्धा ते नाटक आठवतं आणि बाकी चित्रपटांना सुद्धा ते आठवतं त्या मुलीने किती छान काम केलं. पण रंगधारा साथ असल्यामुळे हे नाटक घडलं, प्रयोग झाला आणि विचार आहे पुढे करायचा. खरंच म्हणजे धास्ती होती की प्रयोग होतो का नाही होतोय पण शेवटी तो 1 ऑगस्ट 2019 साठी झाला. खरंच आनंद झाला, प्रयोग झाला, खूप आनंद झाला कारण तालीम वगैरे 1 महिन्याची. काका वेळ झाली. नाही बसा ना. हे चांगलं रंगला होता ना मी ऐकत. गप्पा अशा रंगल्या आहेत ना बसतो तर अख्खा दिवस बसून राहा. पुढच्या रविवारी आपल्या साहित्य कट्ट्यावर रंगधाराचा एक कार्यक्रम होणार आहे आणि आपला कार्यक्रम आहे, आपल्या कट्ट्याचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आपण सगळे कट्ट्यावरही हजर राहा ही आग्रहाची आणि प्रेमाची विनंती. ठीक आहे. सो पुढच्या रविवारचं ठरलं. येस ओके ठीक आहे. बरं झालं दोघं. ओके ओके. दादा मला रंगधारात एक छान नाटक करायचंय. म्हणजे काय? अगं तू 2 नाटक काम केलंस की? हो ना. छे दादा ते कुठले नाटक हो? काय बोलते? ते झाली नाटकातली नाटक. हा म्हणजे मी केलेले 2 नाटक होती. एक होतं गोची शाकुंतल, दुसरं होतं नाटक बसलेले. आणि गोचीची काय मजा सांगू तुम्हाला. मला आधी असं वाटलं शाकुंतल म्हणजे काहीतरी संस्कृत बेस्ड नाटक होतं पण ती निघाली पॅरडी ऑफ संस्कृत नाटक. आणि मग तिथं काय असायचं की नाटक जे पात्र करताय ते ऑफ स्टेज पण कसे असायचे हे दाखवण्यात आलं होतं. म्हणजे शकुंतला किती वाईट गात होती, कणव मुनी कसे स्टेजवर कणव मुनी होते, लगे विंगेत आले की कसे सिगरेट ओढायचे, असे सगळे प्रकार होते. पण छान मजा होती आणि नाटक करत गेलो. दुसऱ्या प्रयोगात मात्र एक किकशॉट होता आम्हाला. माझ्या बाबांचं म्हणजे कणमुलींचं एक वाक्य आहे की आम्ही ऋषी मिंधे झाले आहोत आणि तिथनं जो एक असा वाद पेटला की विचारांचा हे असं काय होतंय. दॅट वॉज अ ब्रेनस्टॉर्मिंग डिस्कशन. हे सगळं जे झालं होतं
आणि तिथनं जो नाटकाला एक प्रकारचा रंग चढत गेला की नाही आता एवढा वादाचा विषय तर आम्हाला पुढे गेलं पाहिजे. आणि ते संपलं 5व्या प्रयोगात जो मी बँगलोरमध्ये एका स्पर्धेत भाग घेतला होता. तिथं नाटक संपल्यानंतर ना तिथले जे जजेस होते ते आम्हाला येऊन विचारले की आम्हाला ही तुमची कॉन्सेप्ट कळतीये की तुम्ही शकुंतला दाखवतायत पण एका लाइटर मोड मध्ये दाखवतायत आणि फीचरायझेशन वगैरे जे आहे ते किती सुंदर आहे, हलकं आहे. मग तुमचे थॉट्स बेस कसे होते, काय होते, आय थिंक सुहास तुम्ही पण होता ना. 1-1.5 तास आमची चर्चा झाली आणि ते जे अप्रिसिएशन होतं म्हणजे निगेटिव्ह ते पॉझिटिव्ह ही जी जर्नी मला त्या नाटकात मिळाली ती खूप सुंदर होती. ते माझ्या आयुष्यातले काही छान क्षण होते. आणि हो मी दुसरं सांगायचंच राहिलं ते आहे नाटक बसते आहे. मी 2 वर्षानंतर गॅप घेऊन करत होते. मग मी सुहास दादांच्या मागे लागले होते की मला दादा आता एक रोल पाहिजे आणि त्यातला लीड रोल ठरलेला होता. आणि ते नाटक होतं 60 वर्ष जुनं नाटक होतं. एक स्त्री पात्र आणि बाकी सगळे पुरुष पात्र. मग दादा म्हणले एक पुरुष पात्र आहे ते आपण स्त्री पात्र घेऊन करूया. इमॅजिन करा असं म्हणल्यावर किती वाद होणार आहे. त्यांना त्यांचं एक अंडरस्टँडिंग असेल, मला ते पुरुष पात्र स्त्री पात्र कसं करायचं ह्याची काही आयडिया नव्हती. ते जसे म्हणत होतात ते माझ्या काय म्हणतात मला पटतच नव्हतं. इतकं ब्रेनस्टॉर्मिंग झालं आणि मग नंतर ना पूर्ण एक नवीन वेगळं स्वरूप दिलं गेलं मॅनेजरचं जे आताच्या काळाला अनुसरून आहे. हा म्हणजे माइंडसेट जे चेंज होत आहे की नाही हे काहीतरी आहे ते अरे वा किती छान होऊ शकतं. हे खूपच छान होतं. छान केलं की 2 नाटकं छान केली असती. ते झालं दादा पण कसं आहे अजून एक छान वाहून जाणारं नाटक जसं स्वाती ताई म्हणत होतं ना गांधारी फ्लो ऑफ असं पण एखादं एक्झॅक्टली काय करायचं तुला म्हणजे इतकं केलंस ना आता अभिनय केलास, डान्स केलास, सगळं केलंस ना म्हणजे करायचं काय तुला आता? मला चांगलं नाटक करायचंय. रंगभूमीवरचा प्रवास चालू असताना एक दिवशी आनंद सर मला म्हणाले सुहास तुला आता दिग्दर्शन करायचे आणि त्यांनी माझ्या हातामध्ये स्क्रिप्ट दिली होती. ती होती मेऱ्याचा चहा. तिथून खरा माझा मराठी रंगभूमीवरचा प्रवास सुरू झाला ॲज अ डायरेक्टर. मग त्याच्यानंतर मी बरेच काही एकांकिका रंगधरावर करत गेलो, हिंदी करत आलो आणि अजूनही करतोय. या संस्थेमध्ये अर्थात रंगधारामध्ये प्रत्येक कलाकाराला स्वातंत्र्य मिळतं. त्याकरता प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. त्या प्रोत्साहनामुळेच आज मी अनेक विविध नाटकं करत आलो, एकांकिका करत आलो आणि ते आजही छान रंगून येत आहेत. आणि त्यातलाच म्हणजे आत्ता हल्ली माझा गाजलेला जिहाद तो तर सर्वांनाच माहिती आहे. तर असं प्रोत्साहन फक्त रंगधारामध्येच मिळतं आणि आज जो काही मी आहे ते फक्त रंगधारामुळे आहे असं म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि हा प्रवास चालू असताना सातत्याने मला प्रोत्साहन मिळालं. खरं तर मला खूप सांगावंसं वाटतं, आनंदाने सांगावंसं वाटतं की आज इथे जमलेल्याप्रमाणे माधवदा आहे यांच्यावर मी गप्पा नाटक केलं होतं आणि प्रकाश धर्मासाहेब बसले तिकडं, त्यांनीसुद्धा माझ्या एकांकिकेमध्ये काम केलं होतं. प्रकाश फडणीस सरांनी पण माझ्याकडून नाटकात काम केलं होतं. म्हणजे हे जे काही आहे स्वातंत्र्य म्हणा किंवा प्रोत्साहन म्हणा ह्या लोकांनी मला दिल्यामुळे मी दिग्दर्शक झालो आणि फक्त हे कौतुक रंगधाराचंच आहे. आणि मला असं वाटतं की रंगधारामध्ये असं घडतं कारण प्रत्येकाने म्हणजे कलाकार आहेत ते तर कलाकाराने प्रत्येक दुसऱ्या कलाकाराला प्रोत्साहन करत त्याला मार्गदर्शन देणं किंवा त्याच्याकडनं इतर विविध कार्यक्रम करून घेणं हे फक्त आपल्या या रंगधारात घडतं असं मला सांगायचं वाटतं. ॲक्शन रंगधारामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ लिबर्टी, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे काय वगैरे असतात ही जी लिबर्टी मिळते त्याकरता त्यानिमित्ताने मी बरेच असे नाटकं केले जे कदाचित आत्तापर्यंत कधी कोणी केले नाहीत. रंगधारामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे सातत्याने प्रत्येक कलाकाराला मिळत असते आणि मला त्यातून जास्त मिळाल्या कारणाने मी बरेचसे असे प्रयोग केले नाटकाचे. ते कदाचित आत्ता ह्या काळी हे पहिले प्रयोग ठरले गेले आणि हे करत असताना माझ्यामध्ये
बरेचसे ग्रोथ झाला माझ्यामध्ये आणि पेज टू स्टेज माझ्या या प्रवासात माझ्यामध्ये एक कलाकार म्हणून, एक तंत्रज्ञ म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून, एक अनुवादक म्हणून अशी काही जी वाढ झाली हे फक्त रंगधरामुळे घडलं. तर 50 वर्षाच्या या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये रंगधराने एकूण 136 नाटकांची निर्मिती केली. बऱ्याच यामध्ये काही लँडमार्क नाटकांची नावं घ्यायची तर गांधारी आहे, वेटिंग फॉर गोदो आहे आणि नथुराम आहे, राही मासूम राजा आहे. तर या नाटकांमध्ये काही पुरस्कार सुद्धा रंगधरेला मिळाले. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख करावा म्हणाल तर वेटिंग फॉर गोदो हे आहे. तर वेटिंग फॉर गोदोला महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये तब्बल 8 पारितोषिकं मिळाली होती आणि हे मुंबईमध्ये हे नाटक सादर झालं होतं. आणि ह्या त्या नाटकाची जी काही पुरस्कार असतात ती सगळीच्या सगळी रंगधरेला मिळाली होती. एक सोडून ते होतं अभिनेत्रीचं, कारण या नाटकात अभिनेत्री नव्हती. तर असं पूर्ण त्याला व्हाईट वॉश आपण म्हणू शकतो तसा रंगधरेनं त्या नाट्य स्पर्धेमध्ये केला होता. आणि या नाटकामध्ये तुम्हाला सर्वांना परिचित असलेले सुहास पळशीकर यांनी काम केलं होतं आणि त्यांच्या हस्ते हे पुरस्कार घेतले गेले. तर पुरस्कार तसे रंगधारेला मिळालेले आहेत तर त्याबद्दल मी स्वाती मावशींना बोलायला सांगतो. ऍक्च्युली तसं पाहायला गेलं ना तर रंगधारातर्फे म्हणजे रंगधाराची स्थापनाच 9 जुलै 71 साली झाली होती आणि 72 साली पहिलं नाटक आलं होतं स्टेजवरती. 1 वर्षभर या चौघांनी अपरंपार कष्ट केले होते की कोणत्या पद्धतीचं नाटक आपण करावं. नाटक करण्याबद्दल कोणाला डाऊटच नव्हते. आणि वेटिंग फॉर गोदो सुद्धा वसंत गोडसे यांनी ते डायरेक्ट केलेलं होतं आणि त्यांच्याकडनं हे चौघं आज रंगधराचे पिलर्स, 2 भास्कर, विजय परळीकर, आणखीन आनंद कुलकर्णी हे चौघे त्यांच्या हाताखाली काम करून शिकले असं ते म्हणतात. तू म्हणल्याप्रमाणे अनेक ठिकाणी नाट्य स्पर्धांमध्ये एकांकिका नाटक घेऊन गेले होते. जसं रंगदक्षिणी बेंगलोरला रेग्युलरली रंगधरातर्फे एंट्री जाते तसंच परभणीला, नांदेडला, अमरावतीला, पुणे, मुंबई अनेक ठिकाणी वेगवेगळे नाटकं घेऊन गेले होते. तशी बक्षिसांची लिस्ट करायची म्हणली तर ती खरंच प्रचंड आहे. पण एक नक्की की रंगधराची काम करण्याची पद्धतच एक अशी होती की ती स्क्रिप्ट निवडताना कुठेतरी स्पर्धात्मक दृष्टीने किंवा प्रायोगिक दृष्टीने असं ते निवडायचे आणि त्यामुळे त्याला स्पर्धात्मक क्वालिटी बद्दल विचार केला तर हायेस्ट असायची आणि बक्षिसांचा नंबर आकडा तर तो पहिल्यापासून काढायचा म्हणला तर खरंच अगणित आहे. त्याचा हिशोब करायला लागेल असं वाटतं. आणि त्याच्यानंतर मग आता माझ्या दृष्टिकोनातून विचार करायचा तर मी स्वतः रंगधारेतर्फे केल्यानंतर 7 वेळा मला बेस्ट प्रॅक्टिस मिळाले रंगधारा संस्थेतर्फे करत असताना. आणि त्याच्यानंतर बालनाट्याबद्दल म्हणायचं तर आपण एकुती चिमणी नावाची एक एकांकिका होती की जी रंगदक्षिणेलाच घेऊन गेलो होतो. त्याच्या आधी तिथे बाल कलाकार म्हणून त्याचं बेस्ट ॲक्टर किंवा बाल कलाकाराला बक्षीस नव्हतं. त्यावर्षी एक बाल कलाकार होता तो बाय चान्स माझा मुलगा होता चिन्मय वाटवे आणि तिथे काम त्या लहान मुलाचं इतकं छान झालं होतं की एकांकिकेला मिळालं, बालनाट्य म्हणून मिळालं आणि बेस्ट ॲक्ट्रेसही मिळालं. असं खऱ्या अर्थाने क्लीन स्वीप आपण असंख्य ठिकाणी केली आहे. जे आपल्याला समोर समोर दिसतं ते जास्त म्हणतोय पण जुन्या लोकांनी सुद्धा इतकं काम करून ठेवलंय की त्यांची बक्षिसांची नावं आणि हे त्याचा खरंच हिशोब लावत बसायला लागेल. पण एक नक्की असंख्य बक्षिसं आणि बक्षिसं मिळवण्याकरता प्रयत्न न करता बक्षिसं, नाटक चांगलं व्हावं हे उद्दिष्ट असायचं आणि त्यातनंच मिळत गेलेली बक्षिसं हे खरं स्वरूप रंगधारेचं विशेष वाटतं. रंगधारेनं बऱ्याच प्रकारची स्क्रिप्ट वाली नाटकं किंवा प्रायोगिक नाटकं अशी केली आणि पण रंगधारेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे संगीतावर आधारित काही कार्यक्रम किंवा संगीतावर आधारित काही नाटकं रंगधारेने केली. विच्छा माझी पुरी करा हे एक वगनाट्य होतं. त्यामध्ये लोकनृत्य, लोकसंगीत या सगळ्याचा समावेश होता. लावणी हे महाराष्ट्राचं जे प्रमुख नृत्य प्रकार आहे तो या नाटकात होता आणि गीती गीत मोरे हे रंगधारेनं केलेलं एक अत्यंत उत्कृष्ट असं संगीतावर आधारित असा हा कार्यक्रम होता. तर विच्छा माझी पुरी कराबद्दल मध्ये आपल्या स्वाती मावशी पण त्यांनी स्वतः काम केलं होतं. त्यांनी नृत्य सुद्धा त्याच्यामध्ये केलं होतं. तर तुम्ही त्याबद्दल सांगा. खरंच तो एक अनुभव जरा वेगळाच होता
कारण काय होतं की त्याला आम्ही रेकॉर्डेड गाणी कधी लावत नव्हतो. तर नाटकाचं बेसिक तत्वच हे असतं की प्रत्येक गोष्ट त्या दिवशी लाईव्ह झाली पाहिजे. आणखी ते गाण्यांची प्रॅक्टिस, मग ते 3 वेळा म्हणणार, 4 वेळा म्हणणार, कारण त्याच्याबरोबर मला स्वतःला डान्स करायचा होता. त्यामुळे त्याच्याकरता एक वेगळा वेळ द्यायला लागला. फक्त एक हे रोज एन्जॉय करत होतो, त्यामुळे त्याला वेळ दिला तरी असा त्रास नाही वाटला. आणि दुसरी गोष्ट, त्यात एक जिवंत जोक्स असतात तमाशा पद्धतीच्या नाटकांमध्ये, आणि त्यामुळे त्यावेळेला पुस्तकात लिहिलेले जोक्स सोडून लाईव्ह जोक्स जे आत्ता समाजात घडत असतात, राजकीय सामाजिक, ते सुद्धा घेतले जायचे आणि त्याच्यावरती टाळ्या पडायच्या. हे विशेष सांगावं वाटतं. सगळे कलाकार मुरलेले होते, सगळे एकमेकांना सांभाळून घ्यायचे आणि त्यामुळे ते वगनाट्य असून सुद्धा अतिशय सुंदर एक तमाशा सुरू असल्यासारखं रूप त्याला बरोबर यायचं आणि मजा यायची. आणि तू गीती गीत मुरेचे जे म्हणलास ना, त्यालाही एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम होता. त्याची पूर्वतयारी विजय परळीकरांनी खूपच केली होती. मला तर वाटते त्यांनी 1-2 वर्ष त्याच्यावरती अभ्यास केला होता. एक एक गाण्याला एक एक रागामधली त्यांनी चाली बसवल्या होत्या आणि त्याच्यानंतर ते त्यांचं एक ड्रीम प्रोजेक्ट होतं. त्यामुळे त्यात गायक वेगवेगळे त्यांना योग्य वाटणारे सिलेक्ट केले होते. आणखीन त्याच्यात गाणं गाण्यापूर्वी ते मला प्रॅक्टिसला कधी कधी म्हणायचे की तू हे गाणं वाचून नाट्य रूपात वाचून दाखव, म्हणजे त्याचे ते भाव कळले की गाणारे क्लासिकल गायक असले तरी त्यात भाव कळल्यानंतर ते भाव त्याच्यात आपोआप येतात. कारण चांगली गाणी गाण्याकरता क्लासिकल शिकलेले लोकच गायक होते. तर गीती गीत मोरे हा कार्यक्रम केशव स्वामींच्या अभंगांवर आधारित होता आणि त्यामध्ये केशव स्वामींची भूमिका, प्रत्यक्ष भूमिका मला वाटते धर्मासरांनी केली होती. तर धर्मासरांनी त्याबद्दल तुम्ही लोक म्हणतात खरंच गीती गीत मोरे हा विजू परळीकरांसाठीचा कार्यक्रम होता, ज्याच्यात खऱ्या अर्थी रंगधारांनी विजू परळीकरांची सगळी रूपं पाहिली आणि विजू परळीकरांनी स्वतः आपल्याला म्युझिकल काय अंडरस्टँडिंग आहे हे आणि रंगधाराची सगळीकडे काय ऍटिट्यूड आहे हे दोन्ही एकत्र दाखवल्यासारखं आहे. त्याचे कारण असं की सगळे अभंग लाईव्ह आहेत. जेवढ्या सगळ्या अभंगांना त्या त्या पद्धतीची विजू परळीकरांनी चाल दिली आहे. म्हणजे रंगारी असताना अभंग जर लिहिला केशव स्वामींनी तर कसा लिहिल असा केशव स्वामींनी लिहिलाय, त्याला चाल तशी विजू परळीकरांनी त्या स्टाईलची दिली. हो, मग ते काय म्हणजे फोक टाईपच्या याला फोक आणि हे सगळं म्हणायला त्यांच्या डोक्यात इतकंही म्हणजे खूप वर्षापासून त्यांच्या डोक्यात असेल. त्यामुळे त्यांनी 2-4 लोकांना उत्तम गायकांना बसवून त्यांच्या समोर त्यांच्या घरी जाऊन चाली शिकवल्या होत्या. एवढ्यापर्यंत फक्त म्युझिक डायरेक्टर म्हणून ते राहिले नाहीत, कारण त्याचं कारण ते ही वॉज वन ऑफ द स्टेजचे माणूस ना, त्यामुळे पर्सन ऑफ प्ले. त्यामुळे ते एक एक शब्द असा नुसता गायकासारखा म्हणून चालायचा नाही म्हणून म्हणायचे. हिला समजा का सांगायचे तिला तर शब्दातला भाव कळला पाहिजे. म्हणजे एका माणसावर काय काय जबाबदारी आली, शब्दातला भाव इकडे तिकडे नाही गेला पाहिजे, शब्दाचं व्याकरण इकडे तिकडे नाही गेलं पाहिजे, शब्दाचा अर्थ चुकला नाही पाहिजे, तरी ते गाण्याच्या सगळ्या व्याकरणात बसलं पाहिजे आणि ते सगळ्याला सूट झालं पाहिजे. आणि तो प्रोग्राम इतका छान प्रोग्राम व्हायचा, त्याचं कारण केशव स्वामी स्वतः इथले होते. त्याच्यात गमतीशीर गोष्ट अशी की मला 3 गोष्टी करायच्या होत्या. म्हणजे कधी कधी मी केशव स्वामी म्हणून उभा राहायचो, कधी कधी निवेदक म्हणून उभा राहायचो आणि कधी कधी केशव स्वामींनी रचलेला अभंग मी गायला म्हणून जायचो. तर हे असं मी 3 करायचो. आणि ह्याच्यात एक चुकून बिंदू साहेब जे यांचे सगळ्यांचे फार मानलेले ग्रस्त, दे हॅड मेंटर ॲज बिंदू कपल. त्या बिंदू साहेबांची इच्छा अशी होती की बाबा धर्मा तू प्रकाश आर्किटेक्ट आहेत म्हणतोस ना, तर आपल्याला हा खांब त्या पद्धतीचा केला पाहिजे, म्हणून तो सेट मला करायला सांगितला होता. आणि बिंदू साहेबांनी तिथे जाऊन आम्ही तो खांब जिथे ऍक्च्युअली केशव स्वामींनी गाणी रचली त्या खांबाचं डिपिक्शन आम्ही स्टेजवर केलं. आणि प्रकाशाबद्दल तुला सांगते, ते गाणी ज्या वेळेला 2 वर्षानंतर हा कार्यक्रम झाला, पण त्याच्या आधी बिंदू काकांकडे विजय परळीकरांनी लावलेल्या चालींची गायन दाखवायचे. मात्र ग्रेट आहे. आणि त्यावेळेला आम्ही जायचो तिथे, बोलवायचे ते, आणि त्यांना कोणाची मतं घ्यायला आवडायची. त्यांना सखोल अभ्यास होता, पण सखोल अभ्यास असून सुद्धा एक नॉर्मल ऐकणारा म्हणून, नॉर्मल प्रेक्षक म्हणून हे कसं दिसतंय हे विचारायचे. आणि ते सगळं झाल्यानंतर मग ते स्टेजवर आणायचा विचार करायचा. ऍक्च्युली तुला सांगायचं तुम्हाला, स्पेशली नवीन लोकांना, हे आम्ही सगळं जे काय करायचो ते रंगधाराचे 4 ऑफिशियल लोक डिस्कस करायचे इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांचे मेंटर्स जे होते त्यापैकी बिंदू कपल, ज्यांच्या घरी हे सगळं डिस्कशन आहे त्याच्यापेक्षा जास्त व्हायचं.
आणि मग ठरवायचे, म्हणजे त्यांचा काही संबंध नसेल पण ते फीडबॅक द्यायचे की हा प्रकाश असं बोलतोय बरं का ते गांधारीत, किंवा हा विनय असं गातोय, किंवा स्वाती असं तिला सांगितलंय. हे तिथे डिस्कस व्हायचं, हे 4 लोक कन्व्हिन्स व्हायचे आणि ते येऊन आम्हाला सांगायचं. ही त्यांची म्हणजे हे फार महत्वाचं आहे यार. एवढं कुठल्या संस्थेत घडतं, 4 लोकच आधी बॅकस्टेज मध्ये बोलत नाही, त्यातून ते त्यांच्या मेंटरकडे कधी बोलणार. आणि बाय चान्स आय वॉज लकी इनफ त्यांच्या मीटिंग ना आठवड्यात एक मीटिंग असायच्या भाकू असेपर्यंत. नाटक कधी स्टेजवर करो न करो, आठवड्यातली ती मीटिंग कायम असायची. कुणी कोणाला मेसेज द्यायची गरज नव्हती. त्या दिवशी सगळेजण जायचोच, ज्यांना जमेल त्यांना. आणि तिथे गेल्यानंतर समजा नाटक काही सुरू नसेल तरी चर्चा व्हायच्या कुठल्या ना कुठल्या. त्याच्यामध्ये गायक कोण होती? गायक मंडळी म्हणजे विनय क्लासिकलला आणि एक चिन्ना पट्टण म्हणून होत्या, या क्लासिकलच्या अंगाने गाणाऱ्या होत्या. पण दॅट वॉज नॉट ऑल फॉर विजूभाई, आपले विजू द ग्रेट, द म्युझिक कंपोजर. ते म्हणायचे एवढं नुसतं ताना घेऊनही मला गाणं गायचं नाहीये. त्यामुळे ताना घेणाऱ्या माणसाला उलट्या पद्धतीने कंट्रोल करायचं काम विजू साहेब करायचं, की इथे ताण नाहीये पहिल्या शब्दावर, कारण हे रंगारी गाणं गातोय, ते रंगाराने गाणं गायल्यासारखं वाटलं पाहिजे असं तुम्ही गा. आणि ती ताण अर्थतेने येऊ द्या हे म्हणायचं. ताण घ्यायची तर ते सगळं होतं. म्हणजे तो माणूस थोडक्यात म्हणजे स्टेजचा होता, म्युझिकचा होता, सगळ्याचा होता, त्यामुळे त्याला एवढं अंडरस्टँडिंग होतं. आता इथे कोइन्सिडन्स म्हणून सांगतो, या माणसाने हे केलं, हे स्वतः आर्किटेक्ट होते. मी चुकून आर्किटेक्ट आहे, स्वतः बिंदू आर्किटेक्ट होते. आणि हे तुम्ही जो पहिला रेफरन्स दिला कुठला, वसंत साहेबांचा, वसंत गोडसे साहेब हे आर्किटेक्ट होते. म्हणजे रंगदाराचं नशीब असं आहे की त्यांना हे 4 मोठ्या खालच्या लेवलचे आर्किटेक्ट. रंगभूमीवर सादर होणारी ज्या अनेक कला आहेत, अभिनय आहे, संगीत आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये नेपथ्य हे कधी कधी त्या नाटकाच्या एक पात्र म्हणून सुद्धा काम करतं. तर या नेपथ्याची कंप्लीट संपूर्ण बाजू या रंगधारीच्या या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनंत कुलकर्णी यांनी सांभाळलं. म्हणजे ओव्हरऑल जे नेपथ्य होतं त्याचं. पण काही नेपथ्य अशी आहेत रंगधारीची जी आवर्जून सांगावी, त्याबद्दल बोललं जावं अशी काही नेपथ्य आहेत. त्यामध्ये मी ज्या नाटकात काम केलं होतं, सतीश आळेकरांचं जे नाटक होतं शनिवार रविवार, त्यामध्ये मी आणि स्वाती मोर्शी दोघांनी काम केलं होतं. तर त्यामध्ये एक बार त्यांनी केला होता, बार. तर एखाद्या मध्यमवर्गीयाच्या घरामध्ये हा बार कशासाठी, तर तेव्हा मी सरांनी मला सांगितलं होतं की हे जे फ्रस्ट्रेशन आहे त्या लोकांचं, की त्यांना मूल नसलेल्या एका जोडप्याची ती कथा आहे, ती शनिवार रविवार. तर त्यामध्ये त्या बारचं जे सिग्निफिकन्स होतं ते सरांनी मला सांगितलं होतं की तो बार जो आहे तो सिग्निफाय करतो त्या जोडप्याचं फ्रस्ट्रेशन. तर अशा पद्धतीनं इतक्या मार्मिक पद्धतीनं नेपथ्यासाठी सुद्धा या रंगधारीनं थोडा विचार त्यावर केलेला आहे. तर तशी जी ठळक प्रकारे सांगायची जी म्हणजे नेपथ्य आहे ती एक गांधारी आहे, पुन्हा काटका घोडा आहे, नवरात्र संपले आहे. ह्या 2-3 ह्याच्यामध्ये आता सरांनी सांगितलं तसं ते हे पण आहे कोणतं ते केशव स्वामीचं गीत नेपथ्यासाठी. तर मला वाटते शनिवार रविवार अरे शनिवार रविवारच्या वेळेला ना, तुला आठवत असेल तर फडणीसही होते याच्यात. फडणीसांचं जे कॅरेक्टर होतं ते खरंच गमतीदार होतं, त्याचं नावही गंमत होतं. आणि ते बॅलन्स करायचं आहे नाटकातलं जे काही टेन्शन होतं, नवरा बायकोतल्या रिलेशन बद्दल जे टेन्शन होतं ते कमी करायचा नाटकातला तो प्रयत्न, किंवा त्याला एक फिलॉसॉफिकल टच द्यायचा एक प्रयत्न म्हणून हे गंमत हे कॅरेक्टर होतं. हा म्हणल्याप्रमाणे गंमत या कॅरेक्टर सारखंच ते दारूचं जे त्यांनी जे कॅबिनेट तयार केलेलं होतं, बार तयार केला होता, तो पण अतिशय सुंदर होता. आणि त्या सुंदरतेचं लोकांचं लक्ष जाईल असं त्याला लाईट इफेक्ट दिलेला होता. त्यामुळे माणसांच्या कॅरेक्टर इतकं महत्व प्रकाशनीच ते केला होता तो बार तयार. आणि मनापासून खरं सांगायचं तर खूप जणांना वाटत होतं की असं आपल्या घरी पाहिजे. आमच्या घरी नाही, पण ते फारच सुंदर होतं. आणि हा म्हणल्याप्रमाणे काटका घोडाचा विचार केला तर आदेश म्हणून अजून एक टेक्निशियन होता, अतिशय चांगला रंगदाराचा पहिल्यापासून असलेला सभासद. रंगदाराची गंमत अशी की जो आला तो फॅमिलीतला एक माणूस बनून गेला. कुणी बाहेरचा नव्हता आणि कुणी आतला नव्हता. प्रत्येक माणूस ज्याची कला आहे त्याला तो वाव दिला जायचा. आणि त्या आदेशने एक घोडा तयार केला होता. तो घोडा सुद्धा काटका घोड्याची थीम अशी नवरा बायकोंच्या रिलेशन वरतीच होती, पण एखाद्या घरात बाई डॉमिनेट करते आणि एखाद्या घरात पुरुष डॉमिनेट करतो असं ते दाखवलेलं असल्यामुळे मध्यभागी हा घोडा हे बॅलन्सिंग होतं. त्यात आमचे भागूही होते,
बापूही सूत्रसंचालन करायचे, पण खऱ्या अर्थाने सूत्रसंचालन करायचा तो हा घोडा, आणि अप्रतिम केलेला तो घोडा त्या आदिशनी केला होता. तो घोडा जर तू सांगितलंस तसं मगाशी, तो घोडा ज्या काळात केला त्या काळात त्या वेळेला पुण्यात फार कमी गोष्टी अशा असतील. तुझे मागचं उदाहरण दिलं त्याच्यासारखं सांगतोय. इट वॉज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल्स की स्टेज प्रॉप कॅन बी दॅट प्रॉमिनंटली डिझाईन्ड अँड डिसाइडेड. हे आता म्हणतील असं की ते जवळजवळ ते पात्र असल्या इतकं मोठं इम्पॉर्टन्स होतं. म्हणजे आम्ही रेड्डी लॅब मध्ये हा कार्यक्रम केला होता, याचा शो केला होता. त्यावेळेला आमच्या ऍक्टिंग बद्दल जितकं कौतुक झालं त्याच्याहून जास्त त्या घोड्याचं कौतुक झालं. हे सांगावं वाटतंय. आणि आदेश उत्तम डिझायनर होता सेटचा. त्यांनीच गांधारीमध्ये सुद्धा त्यांनीच बऱ्याचशा मदती केल्या. म्हणजे तो सेट डिझायनर वगैरे असं काही रंगधराला अनंतराव काय करत होता, अनंतराव सेट डिझायनर असेल असं काही नसायचं. अनंतराव मर काम करायचे. मग खेळा मारायला लागला तरी अनंतराव मारायचे. मी आणि अनंतरावनी रात्री फ्लॅट्स सुद्धा तयार केले, झाडू सुद्धा मारायचे. पण ही एखाद्याच्यात एखादी काही आहे कला म्हणलं तर ते आदेशला पकडायचे. आणि आता स्वातीने सांगितलं तसं तो माणूस फॅमिलीचा होऊन जाऊन काम करायचा आहे बस. आणि मग त्याचं प्रोडक्शन इतकं जोरदार व्हायचं. एव्हरीबडी वॉज डिवोटेड. तो फार मोठा गुण होता. हे चिकाटीनं जे करतो म्हणताय तुम्ही, आता त्याच्यामध्ये आता नवीन पिढी मधला जो आहे सचिन शास्त्री, त्याची काम करण्याची पद्धत अगदी आनंदपूरकडे होती. मी जेव्हा आम्ही गप्पा करत होतो तेव्हा तो जो स्टँड आमचं जे स्टूल बसायचं होतं त्याला दिवस रात्र त्याच्या मागे लागून त्याला क्रिएट होतो स्वतःच्या हाताने. म्हणजे इथे एक छोटासा आणि गांधारीच्या वेळेला जे काही लेवल्स वगैरे केल्या होत्या त्या लेवल अशा आपल्यातून होत्या त्या अजून पुढच्या नाटकांना वेगवेगळ्या रूपात वापरता येतात. बद्दल तर सांगतो तुला. नवरात्र जे बरंच बाळ झालं ते मी तर सांगेन की हे जी पहिली प्रॉप तयार केली ती तर अजून पुढचे सगळे लोक जे वापरतायत हैदराबाद मध्ये ते अजून तेच वापरतायत. यू मे नॉट बी नोईंग की इव्हन ते जे स्टूल वापरतो आपण इतकं घट्ट ते फक्त शनिवार रविवार तुमचं कुठलं ते त्याच्यासाठी केलेलं ते शनिवार रविवारसाठी केलेलं स्टूल इतकं भक्कम आहे की ते बॅक स्टेजला लोक त्याच्यावर उभं राहून अजून काम करतात आणि तेच परत प्रॉप म्हणून वापरतात आणि ते अजूनही वापरतात. सांगतो तीच गंमत आहे. पण हे हैदराबादची मॅट्रो कॅरेक्टर आहे आणि हैदराबाद मध्ये हे स्पिरिट जागवणाऱ्या आज किती कंपन्या सोडून द्या पण रंगधरा इज द फाउंडर कन्सर्न फॉर ऑल दी स्पिरिट. नवरात्र संपलेमध्ये जो सेट केला होता तो फारच म्हणजे मी कशा करता सांगितलं. नवरात्र संपलेमध्ये इतकं वेगळं करायचं होतं की ते म्हणले आपल्याला आपण केलेलं वापरताच येणार. म्हणजे आपण केलेली गोष्ट आपल्याला वापरताच येणार नाही इतका नवीन सेट करायचा होता. अनंतरावच्या डोक्यात होतं, बिंदू सरांच्या डोक्यात होतं. कारण ही लाईव्ह स्टोरी आहे. जसं केशव स्वामी इथलेच होते तसं नवरात्र संपले हे ज्यांच्यावर नाटक लिहिलं गेलेलं आहे ते स्वतः फ्रीडम फायटर हैदराबाद मधले होते. ते श्रीधरराव कुलकर्णी आले होते. म्हणजे त्यांच्या बायको सकट त्यांच्या लाईफच्या बद्दल तुम्ही सांगताय तर त्यांनाही एक इच्छा होती की सगळा सेट असा करावा. तर त्याच्यात मला चॅलेंजिंग असं होतं की 1, 2, 3 सेट आणि डायरेक्टरची अशी म्हणणं की आपण पडदा न पडता केलं पाहिजे. भास्करराव व्हेरी कीन ऑन दॅट की पडदा ड्रॉप करून सगळं ब्लॅकआउट मध्ये झालं पाहिजे. तर दामू हा जे आपण एक रेफरन्स घेतला दामू तो जो व्हेरी गुड ऍक्टर तो व्हेरी गुड बॅकस्टेज वर्कर. तर त्यांनी ओव्हर हिअरिंग तो म्हणलाय तुम्ही काय करणार तर मी म्हणलं करणार नाही कारण हे ज्या पद्धतीने करायला लागतं त्याला मला एक डिवोटेड माणूस आणि 7 माणसं पाहिजे असं माझ्या डोक्यात होतं. तो म्हणला 7 माणसं तुम्हाला शोधायला लागतील मी डिवोटेड माणूस आहे. आणि त्यांनी या शब्दाने मला सांगितलं. मी त्याला परत विचारलं एक डिवोटेड माणूस पाहिजे 7 माणसं मिळतात. तो म्हटला आय एम डिवोटेड फिनिश. आणि तुम्हाला सांगतो 7 माणसं अशी ब्लॅकआउट झाला की एक प्रॉप घेऊन फक्त जायची. त्याला माहित नाही काय ठेवायचं कुठे. ही 7 माणसं जायची आंधळ्यासारखं तिथे ठेवायची आणि या 7चा मिळून एक सेट तयार व्हायचं ती तिकडे जायची. त्याच्यानंतर लाईट्स ऑन म्हणलं की लोकांच्या टाळ्या पडायच्या ओनली फॉर द सेट. तुमच्या समोर घडलेलं ना काहीच कळायचं नाही तुम्हाला. अच्छा याच्यात डिफिकल्टी काय होती हा सेट परत झाला पाहिजे. म्हणजे या माणसाचं लहानपणीचं जे घर दाखवलं त्याच्यानंतर जेल झालं कोर्ट आलं जेल झालं ही मध्ये विचार आली परत त्याच्या लहानपणाचा फ्लॅशबॅक मग पुन्हा ते घर येणार पुन्हा घर ते तसंच दिसलं पाहिजे.
म्हणजे ते कंटिन्युएशन बरोबर ती 7 माणसं जायची, तीच यायची परत इकडे जायची, कोणी काही कधी पडलं नाही. आणि हे सगळं तू म्हणतो तसं फक्त याचं डॉक्युमेंटेशन आपल्याकडे नाहीये, त्यामुळे आपल्याला काही बोलता येत नाही. पण अजून एक सांगावं वाटतं की रंगधाराची स्पेशालिटी आहे. अनेक नाटकं गांधारीच्या वेळेला आपल्याला 7 ते 8 सेकंड मध्ये मी यंग गांधारी आणि ओल्ड गांधारी तयार व्हायची. गांधारीच्या सेट बद्दल इमान सांगते, गांधारीच्या सेट बद्दल, गांधारी बद्दल तर बरंच बोलण्यासारखं आहे. ते शिकून द्या. तर आम्ही दोघंही आंधळे होतो तिथे, एक डोळ्यावर पट्टी बांधून आंधळा आणि एक नुसता उघड्या डोळ्याने आंधळा. हा, उघड्या डोळ्याने आंधळा सोपं होतं. आणि सोपं कुठलं होतं केल्यावर कळतं. तर त्या याच्यात अंधारात जायचं, पहिली रिक्वायरमेंट आहे अंधारात जायचं. आणि एवढा आदेशनी खूप त्याच्यात छान सेट, त्याचं पण ऍब्स्ट्रॅक्शन खूप छान होतं. आम्ही कुठेतरी त्या काय म्हणतात त्याला कशात शिवची पर्णीच्या जंगलात आम्ही गेलेलो आहोत. आणि त्यामुळे ते फक्त सिम्बॉलिकली एवढा 6.5 ते 7 इंच डायमीटरचा पंखा तो ठेवलेला अंधारात, तुम्ही जाऊन ऍज अ अंधारा तिथे बसायचं. तुम्ही असं चेक नाही करायचं अंधाऱ्यासारखं काठी घेऊन, कारण तुम्ही तिथं रोज जाता. त्यामुळे नाहीतर गांधारीला दिसतच नाही आणि तिने जिथं बसायचं तिथेच बसायचं, मी जिथं बसायचं तिथंच बसायचं. आणि इकडून तिकडे मध्ये जेव्हा महालात जायचं त्याच्यासाठी एक रंगीत खांब तयार केला होता आम्ही, म्हणजे तो डेकोरेटिव्ह वाटायला. तिकडे गेलात की तुम्ही ते भरवतच्या लाईट, हिचा ड्रेस वेगळा, कॉस्ट्यूम वेगळा, हिचे केस काळे आणि हिचं सगळं रंगात दिसतं. तीच इकडून तिकडे आली गांधारी की परत इकडे अंधारा साडी आणि म्हातारी. आणि हे सगळं 1-2 सेकंदात करायचं. याच्यात एव्हरीबडीज कॉन्ट्रिब्युशन, डायरेक्टर, ऍक्टर, लाईट पर्सन, जो माणूस आमच्याकडनं वदवून घेत होता ते. आणि मगाशी ते विचारत होते, गांधारी हे खंडकाव्य आहे, त्यामुळे एक शब्द इकडे तिकडे करायची मुभा नाही. आणि ते तसंच्या तसंच बोललं गेलं पाहिजे, स्पष्ट आणि त्याच अर्थाचं. मी बोबडत होतं बोलून चालत नाही, इकडे तिकडे बोलून चालत नाही. आणि ते तुम्ही एकमेकांनी बोललं पाहिजे. अंधाऱ्यांनी एकमेकीकडे बघत, तुम्ही भिंतीकडे बघून गांधारी येस मला कळलं, तुम्ही गांधारीकडे बघितलं पाहिजे, गांधारी तुमच्याकडे म्हणजे बघितलं पाहिजे न बघता. ते इंटरेस्टिंग होतं. आणि गांधारीचा शेवट पण खूप सुंदर. नाही, त्याच्या मला एक मुद्दा असा होता की तरुण असताना मला डोळे होते, कारण पट्टी नसायची, तिकडे लाईटही फोकस होते पूर्ण. तो सीन झाल्यानंतर मला बदलल्यानंतर खरोखर असं ब्लॅकआउट झाल्यासारखं होऊन अनेक वेळ पडले. ऑफ द स्टेज गेले की पडले, दिसतच नाही ना. मी म्हणल्यासारखे हे अक्षरशः म्हणायला सोपं आहे, पण हे करायला किती अवघड आहे. तुम्ही डोळे उघडून जाताय ब्लॅकआउट मध्ये, तुम्ही 1 सेकंदाच्या ब्लॅकआउट मध्ये इकडून तिकडे पास मध्ये येत आहे. त्याच्यात तुम्ही आंधळे म्हणता की हिला डोळ्यात पट्टी, पांढरं वीण आणि हे सगळं तिकडून इकडे यायचं. लोकांना कळायच नाही इकडून तिकडे जात आहेत ते जादू आहे की इकडून. इतकं इफेक्टिव्ह होतं. एंड मात्र मी तुला सांगतो, आम्ही दोघं इमॅजिन करा, तुम्ही धृतराष्ट्र आणि गांधारी हे सगळे वैफल्य, काही कळत नाही त्यांना पुढे काय. सगळं संसारात आता फक्त फ्रस्ट्रेशन ऑफ हायर लेवल आहे की काही राहिलं नाही आता आपल्याला. 100 मुलं मरून झाले आणि आता 100 मुलांचं दुःख ही सांगते अक्षरशः. एकदा एक सीन आहे, 100 मुलांचं दुःख आहे. एखाद्या बाईच्या आयुष्यात काय दुःख यावं, 100 मुलांचं दुःख येण्यासाठी जसं काही 100 मुलं दिली तुला. हे किती फ्रस्ट्रेटिंग फिलिंग आहे. तर या सगळ्या दोघात एकमेकांचे आधार फक्त म्हणून एकमेकाला सपोर्ट करून दोघं लाल लाईट कडे जातात. आणि तो लाल लाईट म्हणजे इट इज नथिंग बट बॅकड्रॉप विच इज ओनली लिट मोर अँड मोर अँड मोर रेडिश. आणि आम्ही दोघं त्याच्याकडे जातो, ते दिसायला पाहिजे म्हणून आम्ही फक्त गुडघ्यावर वाकायचो. हिच्या आणि माझ्या हाईट मधला जो डिफरन्स आहे तोच आम्ही मेंटेन केला पाहिजे. नाहीतर इतकं सगळं ते तुम्ही नाटकात लिहात म्हणून तुला ते इतकं कळतंय की किती अवघड आहे सगळं. करून ती अजून एक महत्वाचं असं होतं की अनंतरावांनी प्रॅक्टिस करताना कमीत कमी 15 ते 16 लाईट वापरून तो एक सीन केला होता. आणि हे सगळे ज्वाळा केलेले होते ते. म्हणजे आमच्यावर जर लाल ज्वाळा नाही आल्या आणि आम्ही जर काळे दिसलो तर बॅकड्रॉप समोर आम्ही काळे दिसू. पण हे सगळं अंडरस्टँडिंग अनंतरावांना येण्यासाठी बिंदूंच्या घरी डिस्कशन असायचं. त्यामुळे बिंदू ऍज अन आर्किटेक्ट सांगायचे, अरे अनंता तुला कुठे कुठे लाईट द्यायचा आहे लक्षात आहे ना. त्यावेळेला तर गांधारीचा रंगीत लाईट सगळा बंद करायचा आहे. आणि त्याला किती लाईट ऑपरेट करायचे त्यांनी. गांधारीच्या वेळेचा महालाचा लाईट 6-7 लाईट, इकडे ब्लॅक अँड व्हाईट, तिकडे रेड फक्त.
आणि त्या ह्याच्यात सांगतो आम्ही दोघं गेलो त्या अंधारात आणि लाल मध्ये आणि विलीन सोकॉल झालो की लोक टाळ्या वाजवायचे अक्षरशः म्हणजे तो एंड ऑफ द थिंग वॉज सच अ टचिंग सीन. मला त्यामुळे एकच वाटतं की गांधारी सारखी जी प्रोडक्शन्स असतात त्याच्यात लाईट ऑन ऑफ करण्यापासनं पडदा पाडण्यापासनं सगळं प्रत्येक स्मॉलेस्ट पार्ट करणाऱ्या बॅकस्टेज वाल्यांचं खरं कौतुक. कारण आम्ही समोर दिसतो, लोक निदान कौतुक तरी करतात, पण बॅकस्टेज वाल्यांचं कौतुक आम्हाला फार वाटतं, हे नमूद करावं. आणि अशा वेळेला ही म्हणते तसं एव्हरी स्मॉल थिंग इज इम्पॉर्टंट यार. म्हणजे तो लाईट इकडचा घालवायचा आणि इकडचा लाल हिच्या अंगावर लाल यायला पाहिजे, माझ्या पाठीवर लाल यायला पाहिजे, आम्ही आता आत चाललोय म्हणजे आमच्यावरचा जास्त तिकडे कमी पाहिजे. काय इफेक्ट आहे इमॅजिन कर. तुम्ही पडद्यात विलीन होताय आणि तुम्ही खाली खाली जाताय आणि ते गेले नुसत्या लाल ज्वाळा दिसल्या की पडदा पडायच्या आधी टाळ्या, आणि हे आम्ही इतकं एक्सपिरियन्स करून खलास व्हायचो. आणि हे गांधारी आम्ही नांदेडला स्पर्धेला पण नेलं होतं आणि त्या स्पर्धेला सुद्धा तिथे नाटकालाही 3रं बक्षीस मिळालं होतं आणि बेस्ट प्रॅक्टिस म्हणूनही मिळालं होतं. तसंच हिंदी प्रचार सभेमध्ये या गांधारीचं केलं होतं, ऍबस्ट्रॅक्ट केलेलं मोनोलॉग तयार केलं होतं आणि त्या मोनोलॉगला सुद्धा तिथे बक्षीस मिळालं होतं. असं सांगावं, असं नमूद करावं असं वाटतं की नेपथ्यामधले लोक दिसत नाहीत यासाठीच रंगधाराने आता नाटक बसतंय. ह्या कलाकार जे होते ते सगळे नेपथ्यातले होते. बरोबर ऍक्च्युअली जे कलाकार होते ते सगळे नेपथ्यातले. नेपथ्यातले जे चेहरा दिसत नाही लोकांना त्या दृष्टिकोनातून नेपथ्यातले लोक हे रंगमंचावर नाटक बसतंय मध्ये त्याच्यामध्ये सगळे जे कलाकार आहेत त्यांनी मला सातत्याने गेल्या 6 वर्षापासून मदत करतायत. तर हे एकच कारण होतं की आपल्याला जे लोक दिसत नाहीत रंगमंचावर त्यांना कोई और थी जो आंखों से समा गई दिल में. पेंटर, तुमची काहीतरी कुरबुर ऐकू येत होती. काही तक्रार आहे का हो आपली? पेंटर, ओ पेंटर, अहो स्वप्नातून बाहेर या, जागे व्हा. काही तक्रार होती का आपली? हो. काय? या माणसाला आत्ताच्या आता कामावरून काढून टाका. फार माजलाय लेखाचा. कोणत्या माणसाला? या साऱ्याला. आणि इथे काम करायला कोण? माझा बाप आणू? बाप आणा नाही तर आजा आणा. हा इथे असेपर्यंत मी सेट उभा करणार नाही. सेट यापूर्वीच तासभर आधी उभा राहायला हवा होता, पण गेलंय का त्यानं? विचारा त्याला. काय रे साध्या? काय नाही बा, म्या शिट्टी ऐकली आणि डराब वरती खेचला तर हा पेंटर म्हणतो साध्या. पेंटर, अहो सोडून द्या हा बखेडा पाहू. घेतला पडदा वरती म्हणून बिघडलं काय त्यात? थिएटरात लोक तर बसले नाहीयेत ना? तुमची नाटकं पाहायला लोक येत नाहीत, ते काय तुमच्या तालमी पाहायला येणार आहेत? हो, प्रश्न लोकांचा नाही आणि पडद्याचाही नाही. पण हा 1.5 जमिनीचा रस्सीवाला मला उलटून बोलतो. मला अहो हे चालायचंच. सध्या सोशलिस्ट पॅटर्न चालू आहे आपल्याकडे. तुम्ही पेपर वाचित नाहीत वाटतं. सोशलिस्ट पॅटर्न म्हणे. अहो मी तुमच्याकडे तक्रार करतो आणि तुम्ही मला पेपरच्या गोष्टी सुनावता. येऊ द्या मालकाला, तुमचाही नक्षा उत्तर व्हायला पाहिजे एकदा. तोंड सांभाळून बोला पेंटर. तुम्ही हा डायरेक्टर असाल, पण मी मॅनेजर आहे इथे. मॅनेजर, लक्ष
जागा जा असे 1760 मॅनेजर पाहिलेत मी. मॅनेजर अगं खानावळीत पाठ मांडाला शेण लावायला होतीस तू, अजूनही हाताचा आवाज गेला नसेल. बघ जरा. पण तू काय माझ्या रविवार होतास वाटत. अरे 4 अक्षर करीत दुकानाच्या पाट्या रंगवणारा रंगारी तू, आणि त्यातलाही अनुभव म्हणाल तर स्वतःच्या दुकानाची पाटी रंगवली तेवढीच. कोणी म्हणे तर काय आर्ट डायरेक्टर. गाढवाला गंगेतून धुवून काढलं म्हणून त्याचा काही श्याम करणं होत नाही. हा बगेडा कशा पाय, तुम्हा दोघांना काही काम नाहीत वय. मला भरपूर आहेत. वाईट बखेडे करताय. आता डायरेक्टर येईल आणि मोठे साहेब बी यायचे आहे. ए शहाण्या, जास्त शहाणपणा करू नको. जा ते डोंगर घेऊन ये. डोंगर तो वल्लाय अजून. वल्लाय? हा, मग नदी घेऊन ये. नदी ती फाटल्याच्या ठिकाणी. काय? नदी फाटली? कशी? कोणी फाडली? डायरेक्टर साहेबानं. डायरेक्टरनं? हा. तो कशाला गेला नदीत मरायला? याच झालं असं, आम्ही बसलो होतो नदी सुकवीत, इकून आली चमेली बाय, तिकून आला डायरेक्टर. चमेली बाईला पाहिला आणि धावला तिच्याशी बोलायला. तो त्याच्या पायात होते बूट, बुटाला होते खिळे. नदीला धस लागला तो ठिकाणी, आणि हे समज बघून चमेली बाई लागली हसायला. अरे कुठे आहे ती आता? चमेली बाई. चमेली बाई जाऊ दे चुलीत. नदी कुठे आहे? नदी ती टाकले शिंप्याकडे शिवायला. डोंगर नाही, नदी नाही, नदीला घास लागला. राम राम राम. आता मालक काय म्हणतील? हा सगळा सेट दाखवायचा होता त्यांना. जा झोपडी घेऊन ये. त्याच्या पट्ट्या मारायच्या आहेत अजून. अरे पण आज मिस्त्री आला नाही, तो खूप पडलाय. छान, फार छान. ऐन शिकारीच्या वेळी सारे जण बेपत्ता. एरवी खंडोबाची यात्रा असल्यासारखे गर्दी करता इथं. जा ते रावणाचं सिंहासन घेऊन ये. वानिश मारायचं आहे त्याला. तो सिंहासन म्हणजे ते बसाचं वय. बसाचं नाही, बसायचं. ते तरी आहे ना? ते हाय, घेऊन ये. म्हणजे काल होत. काल होत? आज कुठे गेलं? ते हाय तसं तिकडं, पण त्याचे 2 पावके तुटले आणि पाठ बी जरा लपकले बघा. म्हणजे बसायची तेवढी फळी शिल्लक राहिली. ते एका तुझ्या पोराला खेळायला दिलं होतास. मला बायको नाही. बायको नाही म्हणून रवी नाही. अहो मी सांगते काय झाले ते. काल संध्याकाळी आपले रामभाऊ भंगीची गोळी चढून आले होते. त्या तारेमध्ये ते लागले मारुतीला शिव्या द्यायला. मारुतीच तो काय शिव्या ऐकून घेणार आहे का? त्याने धरली रामाची मानगुट आणि जुंपली दोघांची. अगदी फ्री स्टाईल. दंगल करता करता ते जाऊन अदे तिन्हीच्या रावणाच्या सिंहासनावर. हिंदी साहित्याचं एक छान नाटक ज्याचं अजूनही नाव घेतलं जातं आणि जगभरात त्याचे प्रयोग झालेले आहेत. आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीनं याचा पहिला प्रयोग त्या काळी केला होता. तर ते नाटक म्हणजे ताजमहाल का टेंडर. नाही, टेंडर ताजमहाल. ते ताजमहाल का टेंडरचं भाकोंनी ट्रान्सलेट केलं टेंडर ताजमहालाचे. हे जे हे आहे ह्याच्यावर त्यांनी गाणं बसवलं होतं. आणि या ताजमहाल का टेंडर ताजमहालाचे यामध्ये नाटक, नाटकातील विनोद, नाटकातील सटायर, नाटकातला भ्रष्टाचार आणि नाटकातली बादशहाची म्हणजे प्रत्यक्ष भाकोंनी जो रोल केला होता बादशहाचा, त्या शहाजहानचा, त्याची आगतिकता याचं जेवढं कौतुक झालं तितकंच ह्या नाटकामध्ये काही डान्स बसवले गेले होते. त्या डान्सचं पण खूप जास्त कौतुक झालं. आणि विशेष म्हणजे हे डान्स अगदी वेळेवर ठरले आणि वेगळ्यावर बसवले ते स्वाती मावशी. नाही, ऍक्च्युली त्या नाटकामध्ये डान्सचा काही प्रकार नव्हताच. आधीपासूनच काही प्लॅन नव्हता, इच्छा नव्हती. त्याची ड्रेस रिहर्सल होती. ड्रेस रिहर्सल बघायला नेहमीप्रमाणे हे भास्कर शेवाळकर भाकूंनी मला बोलवलं होतं. तिथे गेलो होतो. सगळी प्रॅक्टिस झाल्यानंतर चर्चामध्ये असा विषय निघाला की या सटायरला उठाव आणायचा असेल तर काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी मिर्च मसाला पाहिजे. काय करावं.
आणि ह्याच्या आधी जेव्हा या नाटकाचं वाचन झालं होतं तेव्हाही हा विषय निघाला होता. तेव्हा मी त्यावेळेला सजेस्ट केलं होतं की मध्ये मध्ये जर आपण थोडे स्टेप्स दिल्या प्रायोगिक नाटकासारख्या तर मजा येईल. पण ते नंतर नाटक बसवताना ते बाजूला होतं. पण ज्या वेळेला ड्रेस रिहर्सल झाली 2 दिवसांनी प्रयोग होता, 1.5 दिवसांनी करेक्टली, तर त्यावेळेला शेवाळकर म्हणले की याच्यात तू आधी म्हणल्यासारखं ते आता बसव. आणि ते बसवणं एक वेळ समजा मला काहीतरी कोरिओग्राफी नाचाची आवड आहे लहानपणापासून, आई वडिलांमुळे नाच येतात ती गोष्ट वेगळी. पण मला कौतुक असं वाटतं की नवीन जनरेशन पैकी सुधींद्र नेने, चिन्मय वाटवे, रश्मी वाटवे आणि योगिनी फळणीकर हे 4 जणांना मी त्या उरलेल्या 1.5 दिवसात पाऊण वेळ माझ्याचकडे ठेवून घेतलं होतं आणि नॉनस्टॉप प्रॅक्टिस. छोटे छोटे पीसेस होते खरं तर, एक कडवं होतं असं 3-4 वेळा होतं. म्हणजे खूप प्रचंड डान्स करतात असं नसून सुद्धा त्यांनी इमाने बारे अतिशय सुंदर, कुठेही ऑड न होता चौघांचं सिंक्रोनायझेशन अप्रतिम झालं होतं. नाटकाला उठाव द्यायचं काम ते झालं, त्याचा आनंद झाला. नाहीतर काय नाटकात तू पॅचवर्क दिसून अशी इच्छा होती. शेवाळकरांची तीच इच्छा होती, माझी नॅचरली त्यांनी सांगितल्यानंतर तीच इच्छा होती. तसाच अजून एकही कार्यक्रम केला होता माधववाडी भास्करा ऑडिटोरियम मध्ये, तिथे तर रंगधरातर्फे बिर्ला मंदिरच्या जवळ होते. तर तिथे रौप्य महोत्सव काहीतरी सेलिब्रेशन होतं रंगधराचं त्यावेळेला, की क्लासिकल डान्स फॉर्म माझ्या मुलींनी कथ्थक क्लासिकल केलेला होता आणि वेस्टर्न क्लासिकल भाकूंचा नातू निश्चय यांनी केला होता. तो आणि ग्रुप होता आणि इकडे मात्र रश्मी एकटी होती आणि क्लासिकल आणि टोटल वेस्टर्न अशा प्रकारची जुगलबंदीचा तो कार्यक्रम होता आणि तो सुद्धा फारच सुंदर झाला होता. खूप पाऊस पडायला लागला होता. आम्हाला वाटत होतं आता प्रेक्षकांपेक्षा स्टेजवर जास्त कलाकार नसतील ना, पण ऑडिटोरियम फुल झालं होतं आणि अतिशय सुंदर कार्यक्रम म्हणून पोचपावती मिळाली होती. कलाकाराला दुसरं काय हवं असतं, अतिशय चांगल्या म्हणजे टाळ्या आणि दुसरं लोकांना आवडणं, हे दोन्ही घडलं होतं त्यावेळेला. तसं पाहायला गेलं ना तर हे 4 जी चौकडी होती, ज्याला चांदाळ चौकडी नाही पिलर्स होते ते रंगधराचे, त्यांची काम करायची पद्धतच वेगळी होती. त्या सगळ्यांचे आपले आपले कंपार्टमेंट आणि एकमेकांमध्ये ऍडजस्ट होणं इतकं सरमिसळ होतं की बाहेरच्याला कोण काम कोणतं करते कधीच कळून. पण ते करत असताना त्यात वेगळेपण होता. स्क्रिप्ट सिलेक्ट करायची असली की अनंतरावांचं वाचन इतकं प्रचंड होतं आणि ते नेहमी म्हणायचे ग्रंथालयात काम करतो त्यांनी त्याच्यात ऍडच झाली. आधीही त्यांचं वाचन प्रचंड होतं. स्क्रिप्ट सिलेक्ट झाल्यानंतर सगळे मिळून बिंदू काकांकडे आपण म्हणल्याप्रमाणे वाचन व्हायचं. तिकडे जायचं वाचायचं. वाचन झाल्यानंतर एक आपल्या नेहमीच्या 4-5 जणांची मतं घेतली जायची. मग त्याच्यानंतर टेक्निकॅलिटी बद्दल चर्चा व्हायची. मग शेवाळकरांची चर्चा व्हायची की याला डायरेक्ट करायला कसं वाटेल. मग परळीकर शांत असायचे, त्यांना कधी वाटलं ओपिनियन द्यायला तरच द्यायचे. एक्सपर्ट कॉमेंट असायची मात्र ती जे काय करायचं ते ग्रेट. मी दृष्टी केलं होतं योगेश सोमणांचं. मी केलं म्हणण्यापेक्षा अनंतरावांची इच्छा होती. जसं सुहासला त्यांनी येऊन सांगितलं की तो आता डायरेक्ट कर, तसं ते गेली 10-12 वर्ष मागे होते की आता तो हळूहळू डायरेक्ट कर. पण मला खरंच भीती वाटत होती की शेवाळकरांनी आणि भाकूंनी आणि या सगळ्यांनी जी काय उंची गाठली आहे त्याला मी कुठेही कमी करू नये, माझ्यामुळे कमी होऊ नये या कारणामुळे मी नाहीच म्हणत होते. पण वन फाईन डे अनंतराव घरी आले, त्यांनी स्क्रिप्ट हातात ठेवली सोमणांची आणि त्यांनी सांगितलं की तुझी मुलगी या रियाचा रोल करणारे दुसरं कॅरेक्टर तू बघ आणि तू हे करतेस असं टाकल्यानंतर मग ते बसवलं होतं. आणि खूप आनंद वाटतो हे सांगायला की तिच्या प्रॅक्टिसेस खूप झाल्या, कारण माझ्या मुलीने केलेलं ते पहिलं काम आणि डायरेक्टली आंधळ्या मुलीचं काम होतं ते. आणि ते फारच वेगळं होतं की बॉडी लँग्वेज त्याचं करणं, त्याचं नेपथ्य सुद्धा मी स्वतःच केलं होतं त्यावेळेला. आणि अतिशय स्वातंत्र्य मिळालेलं असल्यामुळे सुधींद्र नेनेंनी म्युझिक दिलं होतं. प्रत्येक पीसला ऑप्ट होणारं ते खूपच छान म्युझिक त्यांनी पण दिलं होतं. आणि या नाटकाला रंगदक्षिणीमध्ये सगळ्या प्रकारची बक्षिसं मिळाली. ती नाटकालाही मिळालं होतं आणि बेस्ट ॲक्ट्रेसही मिळालं होतं. आणि म्युझिक करता परीक्षकांनी त्याचा उल्लेख केला होता त्यांच्या बोलण्यामध्ये की अप्रतिम होतं, त्याला बक्षीस नव्हतं मिळालं. तसं त्याच्यानंतर एक बसवलं होतं जोखड. जोखड एका ऍक्ट्रेसची कहाणी होती. ती स्क्रिप्ट वाचली आणि मला मनापासून वाटलं की हे मीच करायचंय. त्याच्यात ज्या शेड्स होत्या त्या मला अपील झाल्या, नाही तर स्वतः बसून स्वतः करणं थोडंसं क्वेश्चन मार्केबल वाटू शकेल, पण मग मी स्वतःच ते केलं होतं. आणि त्याच्यात आधीच्या आयुष्यातली ऍक्ट्रेस अज्ञातवासात गेल्यासारखी दुसरीकडे जाते, तिचं आयुष्य कसं असतं यातल्या वेगवेगळ्या शेड्स होत्या. आणि ते मात्र आम्ही एकापाठोपाठ दृष्टी आणि झोखड या दोन्हीचं विशेष म्हणजे आपल्या काशीनाथ ग्रंथालयामध्ये जे काय हॉल आहे त्याच्यामध्ये एकापाठोपाठ एक प्रयोग, म्हणजे पहिला प्रयोग 4 वाजता आणि दुसरा 7 वाजता अशा दोन्ही एकांकिकांचे केले होते आणि दोन्ही हाऊसफुल प्रयोग झाले होते. आणि शेवाळकर अनंतरावांची पोचपावती म्हणजे त्यांच्या डोळ्यातले
ते आनंदाश्रू होते. आतापर्यंत मी जे सगळं तुमच्याकडनं ऐकत आहे, आनंदाश्रू किंवा पहिल्यांदा मला जबाबदारी दिल्यावर काय कसं वाटलं, आता मी कुठेतरी या जनरेशनची आहे, मला कुठेतरी एक दडपण असं नाही की एवढ्या संस्थेचं नाव एवढं मोठं आहे आणि आपण लकी आहोत की तिथे जोडले गेले आहोत. पण पूर्वीच्या लोकांनी जे केलं ते किमान पेरण्याची ताकद माझ्यात यावी असं. तर मग मला असं विचारायचंय की आम्ही काय काय गोष्टी लक्षात ठेवायची, म्हणजे आमची क्रिएटिव्हिटी आम्ही करूच, पण त्याचप्रमाणे काय टिप्स असल्या पाहिजे हे कळला तुझा प्रश्न. काही गोष्टी बोलण्यात येत नाहीत पण पोहोचतात. व्हेरी गुड. हा प्रश्न तू फार मनापासून विचारलास त्यामुळे त्याचा आनंदच होतोय. पण प्रकाश म्हणल्याप्रमाणे वेगळं न मानता त्याच प्रोसेस मध्ये सगळे जात असतात. त्यामुळे त्यातला त्या रंगधारेचा धारेतला एक पार्ट बनलं की काही गोष्टी आपोआप होतात, पण काही गोष्टी करायला लागतात. तर त्या ज्या करायला लागतात ते मला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा आपण जी काय स्क्रिप्ट घेतो ती आपली मानली पाहिजे पहिल्या दिवसापासून. यात मी रोल करते असं न वाटता ती मीच आहे हे सगळ्यात सुरुवातीला जर वाटलं तर ती स्क्रिप्ट आपलीशी होऊन सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर जळी स्थळी काष्टी पाषाणी आपल्या डोक्यात आपलं ते चक्र राहिलं तर ते आपण जगायला लागतो. मी अंधारीच्या वेळी सांगते, आम्ही धुणं धुताना, भांडी घासताना, स्वयंपाक करताना खरोखर ते डायलॉग डोक्यात सारखे चालायचे. त्यामुळे नाटक पाठ करायला वेगळा वेळ देता याची गरजच पडली नाही. तुम्हाला तर आजच्या काळात वेळेचा फारच मोठा प्रश्न आहे. त्या कारणामुळे प्रॅक्टिसेस कमी होतात, जेवढ्या पाहिजे तितक्या होत नाहीत. दूर दूर राहणं पण हा एक प्रश्न असतो. सगळे वेळेवर त्या वेळेला पोहोचतायत का नाही, एकाचा वेळ दुसऱ्याचा वेळ, प्रॉब्लेम्स खूप असतात. पण करायचंच म्हणलं तर काही ना काहीतरी त्यातनं निघतं. तुला जे विचारायचं ते आम्हाला कळलंय, पण त्यात काय आहे तुला सांगतो, खूप गोष्टींचं कोऑर्डिनेशन फक्त महत्वाचं आहे या जनरेशन. जे जास्त महत्वाचं होतं. तू अजून काही म्हणत असेल तर विचार. म्हणजे आता स्वाती मावशीने ते जे सांगितलं ऍज अन ऍक्ट्रेस, नैपथ्य किंवा डायरेक्टर, त्या अनुषंगाने मग थॉट्स कसे असले पाहिजे. आता या केस मध्ये काय तुला सांगतो, स्वाती मावशी फक्त ऍक्टिंग करेल म्हणजे फक्त ऍक्टिंगच करेल, गांधारी असेल तरच येईल असं तिचा ऍटिट्यूड नसतो. आणि हे प्रत्येक संस्थेत मिळेल असं नाही. ते रंगधारामध्ये मिळतं एवढं मी तुला आमच्या सगळ्यांच्या अनुभवाने सांगू शकतो. त्यामुळे तो पहिला रंगधाराचा पहिला महत्वाचा मुद्दा तो आहे. आणि आता तुझे म्हणतील मगाशी तू मागच्या वेळेला विचारलं होतं एका याच्यात की काय तुम्ही आता 2 लोक 3 लोक आर्किटेक्ट होता मग नेपथ्य करे, काही संबंध नाही आहे. आर्किटेक्चरचा आणि नेपथ्य डिझायनिंगचा काही संबंध नाही, पण इंटरनल संबंध आहे. संबंध कशात आहे, तुम्ही आर्किटेक्ट असायची गरज नाही, पण तुम्ही चांगल्या नेपथ्याबद्दल ऍज अ स्टेज पर्सन विचार करायची जरूर. तुम्ही ऍक्टर पाहिजेच असं नाही, पण तुझ्या डोक्यात तेच चाललं पाहिजे की याचा साऊंड कसा असेल, लाईट कसा आला तर चांगलं वाटेल. आणि हे या केस मध्ये काय घडत होतं रंगताराच्या, खूप त्यांचं स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर, जसं स्क्रिप्ट डिझायनिंग पासून सगळ्या गोष्टी ते एक ग्रुप थिंकर्सचा होता, मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल होता आणि त्यांच्या मागे त्यांचे मेंटॉर्स होते. ही हायरार्की प्रत्येकाला मिळेलच असं नाही, पण ही रंगधाराच्या नशिबी होती, इन्क्लुडिंग यंग जनरेशन्स लाईक यू. पण एक सांगावं वाटतं की याच्यात लोकांना वाटेल की सगळ्यांचं 4 जणांचं खूपच चांगलं जमत होतं, काही डिफरन्सेसच नव्हते. तर नाही, क्रिएटिव्ह डिफरन्सेस बरेच होते. पण क्रिएटिव्ह डिफरन्सेस असतात त्यांनी कंटे वाढत नाही. क्रिएटिव्ह डिफरन्सेसनी क्रिएटिव्हिटीची लेवल वाढते. आणि हाच अनुभव आला होता की एकाची क्रिएटिव्हिटी दुसऱ्याची क्रिएटिव्हिटी चांगलं काय आहे, शेवटी नाटक या दृष्टिकोनातून योग्य काय पाहिलं जायचं आणि तो निर्णय सगळ्यांना मान्य व्हायचा. मला अजून एक सांगावं असं वाटतं की आम्ही नाटकात काम करत असताना, म्हणजे पर्टिक्युलरली माझ्याबद्दल, लहानपणापासून नशिबाने माझ्या घरातही वातावरण नाटकाचं होतं. वडीलही दिग्दर्शन करायचे, नाटक करायचो. तर एक पद्धत होती की जो नाटकात ज्याचा पीस करतोय त्यांनी उरलेल्यांना प्रॉम्प्टिंग करायचं. सगळं नाटक आपल्याला कोळून प्यायल्यासारखं आम्हाला तर मुकोद्गतच असायचं. त्यामुळे जुन्या काळी केलेले 3 वर्षाचे असताना जे नाटक केलं होतं तेव्हापासून आतापर्यंत जर एक 2-4 वेळा वाचलं तर मला वाटतं प्रकाश आपल्याला स्क्रिप्ट परत आठवू शकते. कारण इतकं कोळलेलं आहे ते, प्रॅक्टिसेस खूप झालेले आहेत त्याच्या. 3-3-3.5 महिने आपण प्रॅक्टिसेस बदलता येत नाही रे. आता त्याच्यात एक तुला गमतीशीर सांगेल, म्हणजे आम्हा आंधळ्यांची असं तो शब्द आहे. म्हणजे धृतराष्ट्राला त्या आम्हा जन्मभर असणं असं ते जे आमचं दुःख नाही कळू शकत यार तुम्हाला. तर ते आमचं दुःख म्हणलं तर ते साधं होतं. ते आम्हा आंधळ्यांचे असं जे काय आहे, आणि ते बापू असं गदगदून सांगायचे आम्हा आंधळ्यांची म्हणल्याशिवाय तुला ते कळणार असेल. नाही, आणि
एक्सरसाइजेस सुद्धा महत्वाचे महत्वाचे. असतात. ते सगळं म्हणजे तुम्ही करायचं. आर्टिस्ट म्हणून सकाळी उठून प्रत्येकाने जर थोडस ते काय भ्रष्टिका वगैरे योगासनांचे प्रकार बाहेर शिकवतात, पण मोठा आ करून आवाज वाढवला तर त्या आवाजाची फेक जी असते ती मॅक्सिमम होते. ऑडिटोरियम ज्याच्यात 300 माणसं बसली तितकापर्यंत आवाज जाण्याची तयारी केली तर पुढे आपला आवाजाचं मॉड्युलेशन करायला सोपं जातं. रंगधारा 1971 साली या संस्थेची स्थापना झाली आणि आजता कायद 50 वर्ष ही संस्था अशीच अविरतपणे चालू आहे, आपले प्रयोग करत आहे. तर या रंगधारा या संस्थेला त्यांच्या संस्थापकांनी जे नाव दिलं रंगधारा हे इतकं म्हणजे कल्पक असं नाव आहे. आणि त्यांनी धारा जी कधी वाहत असते, जी सतत वाहत असते तिला धारा म्हणतात. तर ही रंगधारा जी आहे ही 50 वर्ष गेल्या चालू आहे, ही अशीच पुढे चालू राहील. मागच्या पिढीपासून हा वारसा पुढची पिढी असाच पुढे चालू ठेवेल या अपेक्षेसह आपण इथे थांबूया. नमस्कार. आज रंगधारा द थिएटर स्टेज या हैदराबादच्या प्रख्यात संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या साजरे करायसाठी आपण आज इथं जमलोय. 9 जुलै 1971 ते 9 जुलै 2021 50 वर्षाचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे, हा प्रवास ज्या 4 खंद्या शिलेदारांनी केला, भास्कर शेवाळकर, अनंत कुलकर्णी, भाकू उर्फ भास्कर कुलकर्णी आणि विजय परळीकर, या 4 लोकांनी ज्यांना आपण एक नाट्यवेडे म्हणून ज्या एका उत्साहानं, ज्या एका प्रेरणेनं ही संस्था सुरू केली, त्या संस्थेनं या 50 वर्षामध्ये त्यांची जी वाटचाल आहे ही एक खूप म्हणजे त्याचा आलेख हा नेहमी चढता राहिला. आणि हा जो चढता आलेख आहे, वेटिंग फॉर गोदोपासून चालू झालेली ही जी इनिंग आहे ही अगदी मै राही मासूम रजा सारखे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले नाट्यप्रयोग असतील. यामुळं सतत नाटकाची आणि हैदराबादची इथल्या सांस्कृतिक वातावरणाची पताका जी आहे ती या लोकांनी प्रत्येकानं आपापल्या परीनं नेहमी उंचावती ठेवलेली आहे. आणि याचा सगळा आपल्याला अतिशय अभिमानास्पद असा हा एक हे आहे. खरं तर सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक खूप मोठं काहीतरी स्वप्न असतं, खूप मोठे काही मनसुबे रचलेले असतात, परंतु प्रत्येक वेळेला ते शक्य होतं असं नाही. यावेळेला तर आपण बघतोय की गेले 1.5 वर्ष एका अत्यंत भीषण भयावह अशा परिस्थितीतून सगळेच जण जातात. आणि मग या सगळ्या ह्याच्यातून जात असताना मग ही उत्सवप्रियता आपण किती प्रमाणात पाळायची किंवा पाळायची नाही याचा एक खूप मोठा प्रश्न पडतो. आणि तो अस्सल कलाकारांना तर तो पडतोच पडतो. पण तरीही याचं काहीतरी औचित्य हे ठेवलं पाहिजे असं जेव्हा वाटतं, कारण 50 वर्ष ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. बरेच आपल्याला माहिती आहे की कितीतरी संस्था सुरू होतात, बंद होतात, सुरू होतात, बंद होतात. म्हणून हा जो 50 वर्षाचा जो आलेख आहे, ह्या आलेखाच्या कडे आपण जेव्हा बघतो त्यावेळेला एक मनात निश्चित असं वाटतं की एक औचित्य म्हणून अत्यंत साधेपणानं का होईना आपण एकत्र येऊया, भेटूया आणि त्या सगळ्या प्रवासाचे साक्षी त्या 50 वर्षात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे लोक आले, त्यांनी आपापल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आणखीन त्या वेळेला ते क्षण अत्यंत एन्जॉय पण केलेत. आणखी दे हॅव एनरिच्ड देमसेल्व्ह ॲज वेल ॲज अदर्स. तर या निमित्तानं म्हणून मग आपण एकत्र यावं असं एक वाटलं आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला. कोविड सारखा हे जेव्हा होतो त्यावेळेला इतक्या ताणतणावामध्ये लोक सगळे घरी इच्छा असो नसो असे जखडून बसल्यासारखे झाले. पण हा एक त्याच्यावर काही ना काहीतरी उपाय असला पाहिजे. संकट आलं की त्याच्याशी आपण त्याच्यावर मात करायचा काहीतरी प्रयत्न करतो. आणि म्हणून मग नाटक किंवा अन्य कुठलीही परफॉर्मिंग आर्ट असेल तर त्या कलाकारांनी काय करायचं, तर मग ह्याच्यासाठीही सुद्धा
कोरोनामध्ये आपण काय करू शकतो किंवा अशा जेव्हा अडचणी येतात, संकट येतात, त्याच्यावर तुम्ही मात करता का आणि केली तर ती कशी करता. आणि मग ह्याच्यातून काही ऑनलाईन ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या, त्याच्यामध्ये नाट्यवाचन, सादरीकरणं ही झाली. तर मला असं वाटतं की हे जे होणारे बदल आहेत या बदलांना आपणही तितक्याच समर्थपणे सामोरं गेलं पाहिजे, त्या बदलांना आपण आत्मसात केलं पाहिजे. आणि म्हणून मी भास्कर सरना किंवा आमच्या सगळ्या ज्येष्ठांना असं मी या गोष्टीची एक ग्वाही देतो की ठीक आहे की बाकीच्या ऍक्टिव्हिटी बंद झाल्या असतील, पण आपल्याला हे जे शक्य आहे ते आपण निश्चित सुरू ठेवूया आणि आपापल्या परीनं नाटकाची ऍक्टिव्हिटी आपण कंटिन्यू ठेवूया. याचं एक खूप चांगलं आणखी प्रत्येकाला अभिमान वाटेल असं एक चांगलं उदाहरण देईन. सगळे लोक कोविडमध्ये आपापल्या घरात बसले, आम्हीही बसलो. रंगधाराच्या 2 संस्थापकांच्या पैकी कैलासवासी भाकू कुलकर्णी आणि अनंत कुलकर्णी या 2 व्यक्तींनी याच कोरोनाच्या काळामध्ये 2 पुस्तकं लिहिली. अशी वाहते रंगधारा, आणखीन गाथा अनंताची. ही दोन्हीही पुस्तकं जो वाचेल त्याला एक गोष्ट लक्षात येईल की 50 वर्षाचा सांस्कृतिक इतिहास केवळ रंगधारेचा नव्हे तर या निमित्तानं हैदराबादच्या सांस्कृतिक इतिहासाचा त्याच्यामध्ये उल्लेख जो येतो आणि तो एकंदरीत नाटकाच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा ठरणारा भाग आहे. आणि या दोन्ही गोष्टी त्यांनी या कोरोनाच्या काळामध्ये स्वतःची तितकी क्षमता नसतानाही, आनंद सर अनफॉर्च्युनेटली ते बेड रिडन आहेत, आज आपल्यासोबत ते इच्छा असूनही येऊ शकले नाही, पण तरी सुद्धा त्यांनी ते पुस्तक लिहित असताना सगळ्यांची मदत घेतली, ज्याची जमली त्यांची, पण कोणाकडून लिहून घेतलं, कोणाकडून त्याचं प्रूफ रिडिंग करून घेतलं, कोणाकडून फोटो मागून घेतले, कोणाकडून हे केलं, पण ते पुस्तक इतक्याच म्हणजे त्याची पूर्वीची जी तडफ आहे त्या तडफेनं त्यांनी पुस्तक पुरं केलं. तसंच भाकूंचा अशी वाहते रंगधारा या पुस्तकाचा किंवा या प्रोजेक्टचा साधारण 2 वर्षापासूनचा एक प्रयत्न होता. या प्रयत्नामध्ये त्यांना खूप म्हणजे त्यांच्याही काही मर्यादा होत्या, त्यामुळे त्याला म्हणावा तसा त्या स्पीडनं लोकांचा प्रतिसाद मिळत नव्हता, पण त्याच्यावर मात करून त्यांनी ते पुस्तक लिहिलं. अनफॉर्च्युनेटली तेही या कोविडचे शिकार झाले, त्यांचं त्याच्यामध्ये दुःखद निधन झालं, पण त्यांच्या नातवानं त्या पुस्तकाचं त्यानंतर काही दिवसामध्ये प्रकाशन केलं. आणि या 2 घटना आहेत किंवा ह्या ज्या 2 पुस्तकांचं लिखाण किंवा हे जे आहे हे आपल्याच्या प्रत्येकाला अत्यंत प्रेरणादायी असं एक काम आहे. म्हणजे एवढी हे असून सुद्धा त्यांनी त्याच्यावर मात केली. आपण आता मी जे म्हणतो की हे 50 वर्षाचं संचित आहे, हा जो एवढा समृद्ध अनुभव आहे, हा अनुभव आपल्या सोबत आहे. या अनुभवाला घेऊन आपण काय करायचं हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. तर आज या 50 वर्षाच्या महोत्सवाच्या निमित्तानं मी असं निश्चित मला स्वतःला तरी असं वाटतं की हे आपण पुढं नेलं पाहिजे. प्रत्येकाची कमी अधिक जी काही मर्यादा असेल, ज्याची काही प्रत्येकाची जी स्ट्रेंथ असेल त्या स्ट्रेंथनुसार आणि या सगळ्या लोकांचं आपल्याला जेव्हा जेव्हा लागेल त्या वेळेला उदंड पाठबळ मिळाले आणि ते मिळत राहील याची मला खात्री आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की हा जो सुवर्ण महोत्सवी वर्षाचा जो एक छोटासा समारंभ आहे, या निमित्तानं आपण एकत्र आलोय. तर भास्कर सरना आपण या निमित्तानं हे निश्चित सांगू की हा जो तुम्ही आमच्याकडं सोपवलेला नाटकाचा जो समृद्ध वारसा आहे ह्याचं आम्ही निश्चित जतन करू, त्याला जेवढ्या आमच्या पद्धतीनं जोपासू आणि पुढच्या पिढीकडे धन्यवाद. रंगधारा 50 साल में चली, लेकिन हमने कभी भी ये नहीं सोचा कि काउंटर माइंड या ये वो नहीं. जब कभी भी नया नाटक लेके, नई स्किल लेके
कोई भी नया रंग जब हमारे पास आता था तो हमने उनको एनकरेज किया, आप पूरी लिस्ट लगा के देखिए, पूरी लिस्ट पढ़ लीजिए। हमने कभी ये नहीं कहा कि आपको नहीं आता, आपको नहीं आता। नए दिग्दर्शक आए, नए राइटर्स आए, उन्होंने लिखा और उसी की वजह है कि रंगधारा बराबर चली और हम चारों में मिसअंडरस्टैंडिंग कभी भी नहीं। सबसे बड़ी बात आनंद आता है, मेरे झगड़े ऐसा देखें तो परेशान हो जाना लोग कि भाई ये झगड़ते क्यों हैं, लेकिन हम जो झगड़ते थे वो नाटक के लिए झगड़ते थे, प्रोडक्शन के लिए झगड़ते थे। आप देखिए ना, हमने कितने लोगों को मतलब डायरेक्शन के अंदर अगर 20 बताए हम बनाए तो कम से कम 20-25 लोगों को हमने 15-20 लोगों को तो नए जो डायरेक्शन के अंदर आ गए हैं। मैं डायरेक्टर हूँ या मैं फाउंडर हूँ या मैं डायरेक्ट करना नाटक, ऐसा नहीं है हमारे पास। और हमने एक भाषा को हम चिपक के नहीं रखा, तेलुगु में किया, अंग्रेजी में किया, उसके बाद हिंदी में किया, उर्दू में किया और मराठी में। ये पांचों भाषा में भी अलग अलग नमूने के नाटक किए हैं। यानी एक नाटक तो ऐसा था, आपके लिए उदाहरण के लिए बोलता हूँ, एक नाटक तो ऐसा था उसमें कहानी थी, रशियन कहानी कि एक 3 इंटेलिजेंट जाके रखे, वो बोलते कि मृत्यु क्या है, मृत्यु क्या है, डेथ क्या है। और उसमें हमने ये डिसाइड किया था कि डायलॉग्स नहीं चाहिए, डायलॉग्स नहीं चाहिए और सिर्फ लकड़ियों के जो भरतनाट्यम या कुचिपुड़ी में जो लकड़ियाँ बजाते हैं ना, एक लकड़ी का टुकड़ा रहता है उसके ऊपर बजाते हैं, उसके ऊपर हमने म्यूजिक मतलब पूरे मूवमेंट भी डिसाइड किए थे और आधे घंटे का शो था। उसमें डायलॉग कोई नहीं था, 3 इंटेलिजेंट रहते, एक झाड़ के नीचे बैठ जाते, बैठने के बाद वो झाड़ मूवमेंट करता है राजास्थाना और वो बताता है कि यहाँ खोदो आप, यहाँ खोदो आप, यहाँ खोदो आप। तो उन्होंने माइंड में पूरा प्ले किया और वो रिसीव, जब एक सोने का हंडा मिल जाता है सब दोनों को, तो ये ग्राम डिसाइड किया क्या करते दोनों मिलकर कि ये आदमी जो है साथी उसको ख़त्म कर देंगे, बोलते उसको पानी लाने के लिए भेजते। उन्हें क्या सोचता आते वक्त ये दोनों हैं मेरे साथ, तो ये दोनों को भी मैं ख़त्म कर दूंगा। तो उन्हें आते वक्त पानी में जहर मिला के लेके आता और ये दोनों उसको आते ही ख़त्म करते, खत्म वो झाड़ के नीचे खड्डे के पास। और ये जब मरते रहता, जब ये लोग पानी पी रहे थे तो ये भी मरते रहते, तो वो झाड़ बोलता है कि मृत्यु यही है। यानी रंगधारा ने ऐसे भी प्रयोग किए हैं। और खास तौर से मैं एक नाटक का उल्लेख करूँगा यहाँ पर, विजय नायक ने लिखा हुआ है। वो नाटक मुझे इतना पसंद है कि कुठली रास तक्षशिलेच्या रासाचे आख्यान, हाँ तक्षशिलेच्या रासाचे आख्यान कि वो इतना पसंद है, वो सोच नहीं सकते हो, यानी यहाँ सोच नहीं सकते। लेकिन हमने ये नहीं कहा विजय नायक को कि भाई आप नए हो और आपने कैसा लिखा है, वो नहीं। रंगधारा में क्यों बचने एक ही वजह है कि रंगधारा ने अलग अलग तरीके के प्रयोग किए हैं। जो एक फुल लेंथ प्ले था गांधारी, जिसमें सिर्फ स्वाति ने डायरेक्ट किया था और स्वाति के साथ और एक सूत्रधार की लड़की थी, उसका नाम याद है, लेकिन गांधारी वाराकांत की कविता जो है काफी लंबी कविता, वो लोगों को पसंद है। मतलब रंगधारा में एक खास बात पहले ही हमने जब स्टार्ट की थी तो हमारे पास एक कैंप हो गया था। बहुत से लोग बोलते थे कि रंगधारा प्रायोगिक नाटक, रंगधारा प्रायोगिक नाटक, वैसा नहीं था। मीटिंग फॉर गोदो से शुरुआत हुई, पहले तो एक नारी चालू होने का इससे शुरुआत हुई। मीटिंग फॉर गोदो को बहुत से प्राइजेस मिले, जिसका अनुवाद मैंने खुद किया है, परमिशन ऑफ सैमुअल बेकेट, मेरे पास राइटिंग में परमिशन है उनकी। तो रंगधारा के चलने की वजह ये है 50 साल तक, क्योंकि हम कभी भी ये नहीं सोचते कि मैं सीनियर हूँ, मैं जूनियर हूँ, ये जूनियर है, ये नए हैं। आर्टिस्ट इक्वल रहते हैं, IQ इक्वल रहता, और उसको अपॉर्चुनिटी अगर मिली तो उसका इस्तेमाल करते हैं। और आपको बताने के लिए एक खास बात मेरी जिंदगी के अंदर जो भास्कर अलग आदमी था। मैं जोकरधनी में कॉलेज में जब मैं पढ़ता तो बगैर डंडे के कभी नहीं जाता था।
बगैर अवार्ड के कभी नहीं गया कॉलेज को, अलग था। ये 4 लोग जब मिले मेरे को, भास्करराव कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, ये तो मेरे लाइफ में पूरा चेंज आ गया। और मैं सोचा भी नहीं था कि मैं यूनिवर्सिटी ऑफ हैदराबाद में प्रोफेसर बनूंगा, सिर्फ रंगधारा की वजह से बना। जब मेरा इंटरव्यू लेने के लिए कपिला बादशाह बहुत बड़ी क्रिटिक्स की थी, वो जो बैठी थी साथ में, तो उसको सवाल के बजाय जवाब के बजाय सवाल पैदा होता था मेरे तरफ से। क्योंकि इतना काम जो किया है, इतना जो काम किया है, वो सिर्फ रंगधारा संस्था थी और आप सभी रंगकर्मी मेरे साथ थे। आप सभी रंगकर्मियों का हाथ है मेरी जिंदगी में, अकेले का नहीं है मेरा, क्योंकि ये तो टीम वर्क है। तो इंटरव्यू में ये पूछा गया कि तुमने क्या किया है क्या नहीं, तो उन्होंने बोले कि थियोरेटिकली वी विल नॉट डू टू आस्क मेनी क्वेश्चन एट ऑल, लेकिन डू सम प्रैक्टिकल्स। और सबटेक्स्ट क्या होती है, तो मैंने उसमें एक एग्जांपल दिया था। मोहम्मद तुगलक का एक डायलॉग है, सिपाही ले जाओ इसे, अम्मी जान चाहे हुक्म दोहराया नहीं जाता। मैंने सिपाही कहा, उस लड़की को बताया, अम्मी जान चाहे ले जाओ इसे, नहीं सब टेक्स्ट निकाल दिया, खाली एक्शन से बताया। तो गोदो के बारे में डिस्कशन रहा, गोदो के बारे में तो मैंने कहा कि भाई लकी है हम सब लोग, और अभी भी लकी की जैसी जिंदगी जी रहे हैं। तो यूनिवर्सिटी ऑफ हैदराबाद में सिलेक्शन के लिए, हालांकि रीडर की पोस्ट थी, मुझे लेक्चरर रोल के बनाया गया 2 साल के लिए, उसके बाद मैं प्रोफेसर बना, 5 PhD मेरे अंडर में हो गए, वो सब अलग बात है। लेकिन थ्योरी के बजाय प्रैक्टिकल जो मेरा नॉलेज था, मूवमेंट्स, एक्सप्रेशंस, इमोशंस, ये सब मेरे को रंगधारा की वजह से मिली। अगर रंगधारा संस्था अगर नहीं होती तो शायद मैं नेता भी हो सकता था और बन जाता। अब देखिए, और रंगधारा की खास बात यह है कि गोदो से लेके आज ग्रेटर ओलंपियाड में फर्स्ट एंट्री फ्रॉम साउथ इंडिया रंगधारा। भारतीय बाल रंगम जो फेस्टिवल होता है, वहाँ पर भी पहली एंट्री दिल्ली को हैदराबाद से, मतलब आंध्र प्रदेश से गई से एंट्री, पहली एंट्री अपनी रंगधारा। तो वो माइक का सुना ही नहीं दे रहा था, आवाज पकड़ी थी। तो मेरा कहने का मतलब है कि जो आप जो इंटरेस्ट तरुण रंगकर्मी है, उनका साथ हम रंगधारा जरूर देते रहेंगे। आप एक्सपेरिमेंट नया चीज कीजिए, आप नई चीज कीजिए, कोई बात नहीं, फेल्यूर होगा नहीं होगी वो बात की बात है, लेकिन रंगधारा आपके साथ रहेगी जब तक हम हैं, जब तक रहेगी। हम नहीं रहने के बाद भी आपके साथ रंगधारा रहेगी। इसका आपण सगळे नाटक करणारी माणसं, स्टेजवर काम करणारी माणसं, बोलताना जाताना आपण सगळे खोटारडे लोक आहोत. आय एम टेलिंग यू, वी द ट्रू ऍक्टर्स आर ऑल खोटारडे लोक. आता या गोष्टीचं, या खोटारडेपणात नक्की काय असं आहे, दॅट वन एन्जॉयज. दिस इज व्हॉट इज टू बी फाउंड इन लाईफ. There is something which is not there on the stage, is well known, still you believe in it, still you watch it for 2.5 hours very stupidly, and still you can feel की अरे माझ्या डोळ्यातनं पाणी पण येतं या सगळ्या गोष्टींनी. मग हे सगळं इतकं ड्रामॅटाइज करणारं नक्की काय असतं, जे तुमच्या आत असतं, जे तुम्हाला बाहेर दिलेलं नसतं. त्याचा शोध घेतलात एकदा तुम्ही की तुम्ही रंगकर्मी झालात, आणि मग तुम्ही लाईफ लॉंग रंगकर्मी झालात. तर 3 ऍक्टिव्हिटी आपण सगळे मिळून आज या सगळ्या मोठ्या लोकांना नक्की प्रॉमिस करू, निदान हीच अशी की जे लोक आले, मी जे म्हणलं 3 ऍक्टिव्हिटी असतात. तिसरी मी माझ्या शब्दात सांगणार आहे. फर्स्ट टू आर नोन ऑन स्टेज दॅट वी हॅव डन, बॅक स्टेज विच मोस्ट ऑफ द पीपल नो द इम्पॉर्टन्स ऑफ अँड हॅव डन. देर इज समथिंग कॉल्ड ऑफ स्टेज, अँड दॅट ऑफ स्टेज इज द रिअल लाईफ. मी जे आधी म्हणलं की तुम्हाला जे आठवतं की अरे
मला आमचा गांधारीचा प्रयोग झाल्यानंतर मी असं उघड्या डोळ्यांनी करायचो. बिंदू सर मला सांगायचे उघड्या डोळ्यांनीच करायचं, ते उघड्या डोळ्यांनीच पाहिजे. तिचे डोळे बंद, पट्टी आहे तिच्या डोळ्यात, तिला डोळे आहेत पण तिने पट्टी बांधली, तुला दिसत नाही पण तुला डोळे, तुला दृष्टी आहे पण तुला ॲम्बिशन आहे पण तुला अमुक येतं, असं सगळं डिस्कशन. माझ्या मित्राची मुलगी स्टेज बंद झाल्यानंतर आली होती. ती म्हणली काका तुम्हाला अजून दिसते का ती बाई? म्हणलं ती बाई नाही, तेव्हा पण दिसत होती, आत्ता पण दिसते, आत्ता तू पण मला दिसतीये. तर इतका परिणाम लहानपणापासून एखाद्या याच्यावर असतो. तर ऑफ स्टेज म्हणजे मला काय म्हणायचं, आपण 4 जण भेटलो, कधी भेटलो तरी नक्की लक्षात ठेवा, मेक इट अ पॉइंट दॅट वी विल टॉक अबाउट रंगधारा, विल टॉक अबाउट नाटक, and that is off stage activity which will keep Rangadhara alive. That is our essential कर्तव्य म्हणून आपण कर्तव्य समजू की आपण हे नाटकाकरता केलं पाहिजे. सुहास बर्वे भेटला, काय करतोय आजकाल, काय बहिणी कशात वगैरे, जाऊन दे, खड्ड्यात नाही गेल्या बहिणी. नाटक काय करतो, कशाचं काय करतो, कुठे काय करतो हे विचारणं जरुरी आहे ऍज अ कर्तव्य, ऍज अ पार पद्धती. आणि हे प्लीज करत राहा. That will keep the stream flow. Thank you.